जिल्हा परिषद सांगली जिल्हा परिषद सांगली येथे पंचायत समिती जत अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा करेवाडी इथं मी कार्यरत आहे. आणि मी जो कार्यरत आहे याच्या मागे जर कोणाचा सिंहाचा वाटा असेल तर मला नक्कीच त्यांचं नाव घ्यायला जराही हायगय करणार नाही. असे शेख सर, ज्यांच्या बहुमोल मार्गदर्शनामुळे मी सध्या जिल्हा परिषद शाळा करेवाडी इथे कार्यरत आहे. तर झालं असं होतं की 2021 ला माझं बीएड झालं. जस्ट कोरोनाचा काळ लोटला होता आणि त्यानंतर मला काहीच माहित नव्हतं की टीईटी नावाचा प्रकार असतो, जो की शिक्षक म्हणून कार्यरत पदावर कायम होण्यासाठी फार गरजेचं आहे. आणि ज्या शासनाच्या संस्था आहेत, ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, त्यामध्ये जर निवड व्हायची असेल तर टीईटी द्यावी लागते. हे ऐकून होतो मी. पण माझ्या माझ्या डोक्यात एकच विचार होता की कुठल्या तर संस्थेत जायचं, पैसे भरायचं आणि 9वी 10वीच्या वर्गावर लागायचं. टीईटी वगैरे काय आपण द्यायचं नाही. पण नंतर ज्यावेळेस मी हळूहळू ह्याचा शोध घेत मी आणि माझे मित्र मलिक नदाफ दोघं आम्ही जेव्हा शोध घेऊ लागलो, त्यावेळेस आम्हाला कळालं की शेख सर नावाचे एक सर आहेत आणि ते कुठेतरी क्लासेस घेतात. मग आम्ही दोघांनी क्लासेस जॉईन केले. आणि क्लासेस जॉईन केल्यानंतर जो आमच्या आयुष्यात जो आता एवढा मोठा जो सूर्याने माखलेला जो प्रकाश पडलेला आहे, त्याचं पूर्ण श्रेय जातं ते म्हणजे आमच्या शेख सरांना. मग शेख सरांनी आम्हाला क्लासेसमध्ये मार्गदर्शन करून जे काही त्यांनी सेमिनार आयोजित आयोजित केलं, त्या सेमिनारला आम्ही हजर राहिलो. आणि मग हळूहळू सीटीईटीचं तयारी केलो. तयारी करत करत मग अशी तयारी होऊ लागली की मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की माझं टीईटी टीईटीच्या परीक्षेत मला 100 पेक्षा वर मार्क पडतील. पण सरांच्या क्लासेसमध्ये एवढी ताकद आहे की तुम्ही आता सगळेजण जॉईन झालात, तुम्ही सरांकडे सगळेजण टीईटीचा क्लास लावलात, म्हणजे 100% जवळपास तुम्ही जिंकल्यासारखेच आहात. तुम्ही पेपर पास झालात म्हणूनच समजा. पण सरांनी सगळं सांगितलेलं केलं तर सगळ्यात महत्वाचं. सर जे सांगतात ते कधी कधी हसत खेळत सांगतात, कधी टोचून बोलून सांगतात, कधी रागानं पण सांगतात. पण ते आपल्या चांगल्यासाठीच सांगतात. मग सरांच्या मार्गदर्शनामुळं आम्ही रोज न चुकता टेस्ट दिली, रोजच्या रोज क्लास अटेंड केले. माझं रेकॉर्ड आहे की मी एकही दिवस क्लास बुडवला नाही सरांचा. रोज काय का होईना, अडचणी बऱ्याचशा होत्या, पण अडचणीवर मात करून रोजच्या रोज 10-15 किलोमीटरचा प्रवास करून मी सरांच्या लेक्चरला 5 मिनिटं किंवा त्याच्यापेक्षा अगोदरच हजर राहायचो, सोलापूरच्या बाहेर असून पण. पण तास कधी बुडवला नाही सरांचा. आणि सरांचं एवढं बहुमोल मार्गदर्शन लाभलं की सर एका तासात मला म्हटलं, सगळ्यांना आम्हाला सांगत होते की टीएआयटी परीक्षा होणार आहे आणि तुम्ही जर टीईटी डिसेंबरची आताची पास झालात तर तुम्हाला 100% नोकरी लागते आणि ते पण जिल्हा परिषदला. 1 रुपयाही खर्च करायची गरज नाही. असं सरांनी सांगितलेले जे वाक्य आहेत ते माझ्या कानावर अजून पण पडतात. मग मी ते वाक्य ऐकलं आणि त्या दिवशीच ठरवलं की आपण आता यातून 100% कुठल्याही जिल्हा परिषद असू दे किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कुठल्याही शाखा असू दे, त्यामध्ये आपण नोकरीला यामधूनच लागायचं. कारण आजकालचं जे वेगवेगळे रॅकेट आहेत, वेगवेगळे संस्थेचे हे आहेत, खूप खूप अवघड झाले संस्थेत नोकरीला लागायचं किंवा हे करायचं. त्या गोष्टी मी बोलत नाही. पण या स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे म्हणजे आपले हे टीआयटी मधून आम्ही गेलो आणि आम्हाला कोणत्याही पद्धतीचं कुठलाही 1 रुपयाचा सुद्धा खर्च न करता हातात अपॉइंटमेंट आली. शाळेत जॉईन झालो आम्ही. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे आम्ही सीटीईटीची चांगली तयारी, की आता तुम्ही महाराष्ट्र टीईटीची करताय, तसं आम्ही टीईटीची सीटीईटीची, ज्यावर शेख सरांसारखे सर दुसरे कोण म्हणजे त्यात माहिर आहेत असं तर मला कोणी वाटत नाही. मग शेख सरांनी आम्हाला ते जे वाक्य सांगितलं त्या वाक्यावर मी अडून राहिलो, पूर्णपणे मेहनत केली. डिसेंबर 2022, सॉरी डिसेंबर 2021 का 22 ला त्याच वर्षी टेट निघाली. मी टीईटीचा अभ्यास करून
लगेच 2 दिवसाचा 3 दिवसाचा गॅप घेऊन लगेच टेटच्या अभ्यासाला लागलो. आणि सरांनी मला कन्फर्म सांगितलं होतं, तुझी निवड होणार म्हणजे होणार. आणि मी आता सध्या मग 2 वर्ष 1.5 वर्षानंतर मग तो मी माझा क्षण अनुभवला. आणि मी ज्या यशाचा जो डोंगर सर केला, त्यामध्ये मोठा हात होता तो आमच्या तय्यब शेख सरांचा. आणि तुम्ही पण आता टीईटीची तयारी करताय. टीईटीची तयारी करत असताना अडचणी खूप येत आहेत. असं वाटतं तास जॉईन करायला नको, अभ्यास करायला नको, आजचं उद्या करू, उद्याची टेस्ट परवा देऊ. तसं करू नका. कधी कधी मी तर रात्री 1-1, 2-2 वाजता उठून टेस्ट द्यायचो. तसं आपल्या हे मागे लागल्याशिवाय ते आपल्याला यशाची गवसणी घालत नाही असं म्हणतात. तसं आपण त्या ध्येयाच्या मागे लागलं पाहिजे. सरांनी जे सांगतात, जे त्यांनी तुमच्याकडे करून घेतात, ते तुम्हाला थोडं वाईट वाटतं, थोडं राग येतो, कधी नको वाटतं. असं थोडी पठार अवस्था येते, आता पेपर कधी येणार, अजून 23 तारीख लांब आहे, आजचं उद्या करू. असं करू नका. कृपा करून रोजच्या रोज अभ्यास करा, रोजच्या रोज वेळ द्या. मनात जर वाटत असेल, भीती वाटत असेल, थोडा आत्मविश्वास खालावला गेला असेल, तर काही टेन्शन घेऊ नका. सर तुम्हाला शेवटच्या दिवशी किंवा त्याच्या 2 दिवस अगोदर असं एक चांगलं बूस्ट देतात किंवा त्याला तुमच्या भाषेत चांगलं इंजेक्शन देतात, की तुम्ही पेपरला पळत पळत जाता आणि आनंदानेच बाहेर येता. जसं की मी आनंदाने बाहेर आलो होतो. माझा सीटीटीचा पेपर 2 मॅथ्स आणि सायन्स विषय असताना माझे सीडीपी मराठी, हिंदी आणि विज्ञान हे सोडून मला 40 मिनिटं मी गणितासाठी राखून ठेवले होते. मग 40 मिनिटं गणितासाठी राखून ठेवून त्यातनं मी पेपर 2 साठी म्हणजे 101 100 प्लस स्कोअर करण्याचं माझं ध्येय होतं. मग त्यातनं गणितानं थोडं दगा दिला, पण मला आवड होती. म्हणून त्यामुळे मी 40 मिनिटं राखून ठेवून गणित सोडून 101 स्कोअर केला. तुम्ही पण करू शकता. अवघड अवघड मुळीच नाही. थोडं अवघड आहे, सॉरी, अवघड आहे पण अशक्य नाहीये. अशक्य नाहीये. तुम्ही रोजच्या रोज जर कंटिन्यू सातत्य ठेवलं अभ्यासात, रोजच्या रोज प्रॅक्टिस केली, सरांचं ऐका, सरांचं जेवढं सांगतात तेवढंच करा. बाकीचं युट्यूबच्या वगैरे अजिबात नादी लागू नका. जे आपल्या डोक्याच्या बाहेर आहे. कोणतरी येतं, हे व्हिडिओ बघ, कोणतरी येतं, ते काहीतरी बघ, आमचे सर लय चांगलं आहे, आमची मॅडम, काही ऐकू नका. सध्या फक्त स्वतःच्या मनावर, स्वतःच्या अभ्यासावर विश्वास ठेवा. तुम्हाला यश 100% मिळेल. आणि नंतर अभ्यासात अ, चांगल्या प्रकारे थोडं पठार अवस्था जे सर म्हणले मगाशी, ती येते. मग त्यावेळेस पण अ, मी मी मागं पडणार नाही एवढं स्वतःला सांगायचं. आणि मग त्यावरून तयारी करायची. तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. कोणत्याही पद्धतीची जर अडचण असेल तर सरांना सांगा. सर तुम्हाला 100% सहकार्य करतील. आणि फक्त एवढंच की अ, अ, आता इथपर्यंत येऊन इथून माघारी फिरू नका किंवा इथून अं, थोडं अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका. माझा अभ्यास सगळा झालाय. मी अक्षरशः माझं पेपर उद्या असताना माझ्या मित्रासोबत मी सांगलीला पेपरला गेलो होतो. तिथं सुद्धा मी सरांनी एक पुस्तक सांगितलं होतं आम्हाला. त्या पुस्तकातले प्रश्न सोडवतच होतो. जवळपास आम्ही 1600 प्लस सीडीपीचे प्रश्न सोडवले होते. 1600 प्लस. सरांनी ते पुस्तक रिकमेंडेड केलं होतं. जे सरांनी सांगितलं तेवढंच केलं. त्यावेळेस आमच्या बॅचमध्ये मला वाटतं सीडीपीला 30 आउट ऑफ 30 पैकी 30. त्याचा खूप भारी होता सीडीपीवर. मला 28 का 29 आहेत. पण सांगायचा ते उद्देश काय आहे, की सर सांगतात तेवढंच करा. बाकीच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा. थोडं लग्न कार्य हे ते आता सध्या चालू आहेत. त्याकडे थोडं दुर्लक्ष केलं तर खूप बरं होईल. आणि पेपरवर एकदम फोकस करा. अभ्यासावर फोकस करा. चांगल्या पद्धतीनं तयारी करा. आमची काय मदत लागली तर सरांकडून कधीही आम्ही मदतीला तयार आहे. एवढं सांगून तुमच्या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. सर,
शुभम सर. हॅलो. हा सर. हा सर. हा, आवाज माझा कट झाला थोडा. माझा रेंजचा प्रॉब्लेम झाला होता. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही खूप ओके सर. मोलाची माहिती या ठिकाणी दिली. ही माहिती देत असताना तुम्ही तुमच्या या सफरमध्ये ज्या ज्या अडचणी आल्या, ज्या ज्या महत्वाच्या गोष्टी केल्या, ज्या गोष्टीमुळे तुम्हाला बेनिफिट मिळाला, त्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख तुम्ही या तुमच्या आजच्या या मार्गदर्शनामध्ये केलात. विद्यार्थ्यांना नक्कीच याचा फायदा होईल आणि हा फायदा होत असताना विद्यार्थ्यांना एक मोटिवेशन सुद्धा मिळेल की आपण सुद्धा करू शकतो. सरांचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे काय, जरा एक दोन गोष्टी आता विसरल्यासारख्या झाल्या असतील सरांच्या. सर ज्यावेळेस क्लासला होते माझ्याकडे, मला वाटतं 2022 लाच होते ना, 22-23 ला काहीतरी होते, 21-22 ला होते. 22. हा, हो 22. हो सर. बरोबर. 21-22 हा, ला. हा. सरांचं कसं होतं त्यावेळेस हो सर. SVCS ला सर नुकते लागलेले होते आणि सकाळची सरांची शाळा पूर्णपणे 11 ते 5 करून, आणि नक्कीच आपलं क्लास होता 5 लाच होता आणि 5 ते 7 असायचं. त्यामुळे सरांची खूप धावपळ व्हायची. तिथून हो हो. सरांचं घर लांब असायचं आणि शाळा सुटली की घरी खालूनच जायचे. मॅडम वरून लगेच ते डब्बा त्यांचं जे काही बॅग वगैरे असेल ते घेणं आणि हाय बाय करून पाठवून देणं, म्हणजे नुसतं घराला जाऊनच येणं. आपण काय म्हणतो शिवून यायल्यासारखं. आणि मग परत इकडं तेवढ्या दूर असं 4-5 किलोमीटर ते धावत पळत येणं. आले की मग ते सरांचं बेंच कोपऱ्याचा ठरलेला, त्यांचा आणि मलिक सरांचा. जोडी कधी फुटली नाही हा दोघांची. सर. आणि नक्कीच ओके. त्या जोडीचा फायदा पण असा झाला की ते जोडीनं आता दोघं पण परमनंट झाले. नक्कीच त्याचा, त्या जोडीचा, त्या मैत्रीचा त्यांना फायदा आहेच. हे सगळं करत असताना सर थकून जायचे. आणि त्या काळामध्ये नुकतीच मला वाटतं CTET आपली ऑनलाईन झाली होती आणि ऑनलाईन याच्यामध्ये ऑनलाईन. सगळ्यात जास्त त्या काळामध्ये आम्हाला सहकार्य लाभलं ते म्हणजे शुभम सरांचं. शिकवण्याचं काम जरी आमचं असलं तरी पडद्यामागचं जे काही सगळं चालवण्याचं, पाहण्याचं काम केलं ते शुभम सरांनी. आणि हे काम करत असताना तेवढ्या रात्री, आमच्या रात्री किती वाजता टेस्ट अपलोड व्हायच्या माहितीये का? रात्री 1-1, 2-2, 3-3 वाजता अपलोड व्हायच्या. आणि सगळ्या ज्वलंत टेस्ट असायच्या, नवीनच, रिफ्रेश. आणि ह्या सगळ्या गोष्टी सर स्वतः लॅपटॉपवर, लॅपटॉप स्वतःचा असता नसता एकच काहीतरी होता आणि एकच लॅपटॉपवरती हे 2 जण सोडवत होते. त्या काळामध्ये अफेअर असणारे निलेश सर आणि त्यांच्या वहिनी, एकाचं झालं की एक लॅपटॉप वापरणे. आणि मग रात्री 3 वाजता संपू दे त्यांचं, नाहीतर 4 ला संपू दे त्यांचं. संपलं की लगेच 4 ला उठायचं आणि यांनी पुढचं हे सगळं हँडलिंग करायचं. म्हणजे किती ओढाताण बघा, किती जिद्द बघा. आणि लक्षात घ्या, ही जिद्दच माणसाला पुढे घेऊन जाते, दुसरं काही घेऊन जात नाही. आणि ज्याला आपण म्हणतो की नाही, जितकी गरज जास्त, ज्याला गरजेची तीव्रता जास्त आपण म्हणतो ना, तेवढंच यशाची गॅरंटी पण तितकीच असते. रेसमध्ये घोडा जिंकतो तो खूप पळतो म्हणून नाही, त्याला जे वर बसणारा माणूस जो चालक आहे तो त्याला जे वेदना देत असतो, त्या वेदना कमी करण्यासाठी तो धावत असतो आणि यशस्वी होतो. आणि ह्या प्रत्येक यशामध्ये प्रत्येकाच्या ह्या वेदना असतात. ती वेदना करण्यासाठी आपण जितकं जास्त पळतो तितकंच यशस्वी होतो. आणि हीच वेदना यांच्या पाठीमागची होती, खूप तळमळीनं, खूप एकदम. मला वाटतं त्यांच्या घरामध्ये हे दोघं ज्यावेळेस पहिल्याच प्रयत्नामध्ये CTET क्रॅक झाले, तर घरच्यांना असं उत्साह मावला नव्हता, इतके उत्साहित झाले होते. ऑलरेडी यांचे वडील पण शिक्षक आहेत, आई पण शिक्षक आहे, घरचं बॅकग्राऊंड खूप कोणी शिक्षकाचाच आहे. यांची बहीण सुद्धा प्रथम आपल्याकडे आपल्याच क्लासेसमध्ये, त्या पण CTET पास झाल्या. होल ऑफ फॅमिली, म्हणजे पूर्ण, नुसतं मीच नाही किंवा माझ्या पुरतच नाही ठेवत, त्यांनी सगळ्यांना CTET माई करून सोडलं, TET माई करून सोडलं. आता TIT म्हणून पण करायचं चाललंय त्यांचं. आता आम्ही पण आलो, तुम्ही पण या, चला तुम्ही काही कमी करणार नाही, आम्ही तुम्हाला नक्कीच. फक्त ते त्यांच्या फॅमिली पुरतं मर्यादित नसणार आहे, ते तुमच्यासाठी सुद्धा कारणीभूत असणार आहे. की तुम्ही जेव्हा पण तुम्हाला त्या हाकेला हाक द्या, ते तुमच्या हाकेला उत्तर द्यायला तयार असतील, असेच प्रेमळ, चांगल्या स्वभावाचे. आणि हाच स्वभाव, हाच प्रेमळ वृत्तीपणा माणसाच्या यशाला कारणीभूत ठरतो, हे लक्षात ठेवा. यानंतर
सर लगेच तुमच्या मिसेसचं घेऊ की मॅडमचं घेऊ, तुम्ही म्हणाल तसं. मॅडमचे म्हणजे मॅडमचे घ्या. ओके. तर यानंतर आपल्याला लाभलेल्या या ज्या फोटोमध्ये दिसत आहेत हे त्यांच्या मिसेस आहे, आणि हा जो बाळ दिसतोय त्या दोघांचा बाळ आहे. हे मला वाटतं 1 महिन्याचं काहीतरी होता त्यावेळेसच मॅडमनी सीटीईटीचा पेपर दिला होता, म्हणजे 1 महिन्याचाच असताना. आणि तेही मुलाला असं बाहेर ठेवून, म्हणजे 1 महिन्यात 23 दिवसाचं बाळ बाहेर असं ठेवलं आणि मग पेपरला गेले. म्हणजे आईनं बाळाला इतकं दूर ठेवावं. आणि अशाच कालावधीमध्ये पहिल्याच प्रयत्नामध्ये मॅडमनी पेपरमध्ये 91 मार्क मिळवून त्या यशस्वी झाल्या. ह्यांनी टीआयटी पेपर दिला, त्याला 150 मार्क मिळाले 200 पैकी. इट इज नॉट अ जोक. 150 मार्क मिळवणं इतकं सोपं नाही जितकं आपण समजतो. यासाठी मॅडमनी खूप मेहनत घेतली. जवळजवळ 5-6 महिने त्यांनी स्ट्रगल केलं ह्या पेपरसाठी. म्हणजे बाळ लहान असताना, लहान सोडून द्या, बाळ पोटात गर्भात असतापासून मला वाटतं मॅडमने त्याला अभिमन्यूच करून सोडले त्या मुलाला. मला वाटतं ते लवकरच ते सीईटी क्रॅक करेल आणि टीआयटी होऊन शिक्षक पण होईल. कारण मुलगा गर्भातच शिकतोय, आपण हे पण पाहिलेलं आहे. तर त्याच्यामुळे ही जी काही कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट लागू होते. इतक्या महान अशा स्ट्रगल मधून टीईटी, कारण मुलगा गर्भात असताना त्यांनी सीटीईटी दिली आणि मुलगा झाल्यानंतर मग टीआयटी दिली. आणि आता ते लागतील त्यात काही यश नाही, कारण आमचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे, त्यांच्या आई वडिलांचा आशीर्वाद आहे, त्यांच्या सासू सासऱ्यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. खंबीरपणे सदैव उभा असणारा झाडासारखा नवरा त्यांच्या पाठीशी उभे आहे. त्याच्यामुळे त्यांना यश येणारच आहे, त्यात काही काळी मात्र शंका नाहीये. तर अशा श्रुतिका निलेश गायकवाड मॅडमना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत तथा मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करावं. नमस्कार, माझं नाव श्रुतिका निलेश गायकवाड. सर्वप्रथम मी शेख सरांचा मनापासून आभार मानणार आहे. त्यांनी मला संधी दिली इथे माझं मनोगत व्यक्त करण्यासाठी. खरंच पाहता मी प्रत्यक्ष स्टुडंट नसले तरी अप्रत्यक्ष विद्यार्थी आहे शेख सरांची. म्हणजे कसं काय की आताच तुम्ही ऐकलात की माझे मिस्टर शेख सरांच्याच क्लासेसला जॉईन होते. असं होतं की माझी जेव्हा वेळ येईल सीईटी द्यायची, म्हणजे त्यावेळेस मी बीएड फर्स्ट इयरला होते आणि फर्स्ट इयरला अजून सीईटी देण्याचं अलाउड झालं नव्हतं. मग जेव्हा मी बीएड सेकंड इयरला आले त्यावेळेस मला क्लासेस लावायचे होते. असं झालं, त्या अशोक चौकातल्या परिसरातल्या रस्त्याचं काम चालू होतं आणि मी प्रेग्नेंट होते. तेव्हा मला वाटते माझा मुलगा तेव्हा मला 7वा महिना चालू होता. मग अशा परिस्थितीमध्ये कसं ये जा करणार, अपडाऊन, रस्ता खराब. मग त्यामुळं मी घरीच राहून अभ्यास केला बरा, हा विचार केला होता. आणि यामध्ये म्हणजे जे तय्यब सर जे सगळ्या विद्यार्थ्यांना तुम्हाला सांगतात किंवा जे काही माझ्या मिस्टरांना ज्या पद्धतीने मार्गदर्शन केले, तय्यब सरांचे जे मिस्टर मला सांगायचे, त्यांची जी पेडागॉजीवर जास्त भर देणं असेल किंवा सीडीपी विषयावर जास्त भर देणं असेल, हे सगळं मी एक-एक गोष्टी लक्षात ठेवून हा पेपर दिलेला आहे, सीटीईटी पेपर 2. आणि मला वाटते की ज्यावेळेस मी सीटीईटी मी खरं तर दोन्ही पेपरचे फॉर्म भरले होते, सीटीईटी पेपर 1 आणि 2. आणि त्यावेळेस माझी डिलिव्हरी होऊन नुसतंच 40 दिवस झाले होते. बरोबर 40 दिवसानंतर मला असं समजलं की माझं पेपर 1 आणि पेपर 2 चा नंबर बार्शीला आले. मग तेवढ्या लहान मुलाला घेऊन आपण इतक्या प्रवास करायचं इतक्या लांब, आणि पेपर 1 हे सकाळी होतं. आणि त्यावेळेस सिच्युएशन अशी होती की बीएड वाल्यांसाठी पेपर 2 हे जास्त एलिजिबल ठरणार आहे. मग त्यामुळं आम्हीच डिसिजन घेतलं की आपण पेपर 1 आता द्यायलाच नको, स्किप करूयात, फक्त पेपर 2 ला जाऊयात. मग त्यावेळेस माझे मिस्टर, सासूबाई, मी, माझं 40 दिवसाचं बाळ, असं आम्ही सगळेजण बार्शीला निघालो आणि तिथं मी पेपर दिला. त्यावेळेस ऑफलाईन होतं, सीटीईटी पेपर माझं ऑफलाईन झालं. पेपर दिले आणि 91 स्कोर पडले मला आणि मी पहिल्या अटेम्प्टमध्ये बीएडला असतानाच पास झाले. खरं तर याचं सगळं श्रेय म्हणजे हे माझ्या मिस्टरांना आणि जे मिस्टरांना मार्गदर्शन भेटलं अशा तय्यब सरांना, यांना जाईल. कारण की मी जेव्हा बीएडला होते त्यावेळेस मिस्टरांचं बघूनच माझ्या मनात आलं की आपण सुद्धा सीटीईटी पेपर देऊयात आता सेकंड इयरला गेलं. पण ज्यावेळेस वेळ आली की आता आपलं सीटीईटी पेपर जवळ आले, त्यावेळेस मी प्रेग्नेंट होते आणि मी दररोज 2 तास अभ्यास करत होते. आणि ज्यावेळेस माझी डिलिव्हरी झाली 27 जूनला, मला आठवते 27 जूनला डिलिव्हरी झाली आणि 20 ऑगस्टला माझा पेपर होता सीटीईटीचा. मग 20 ऑगस्टला पेपर होता आणि त्यावेळेस मी असं ठरवलं, म्हणजे
किती तुम्ही विचार करू शकता माझं बाळ किती लहान होतं आणि मी कशा परिस्थिती मी फेस केली असेल. अक्षरशः आता इथं बऱ्याच स्त्रिया पण आहेत, काही जण लग्न झाले असतील, काहींचे मूलबाळ असतील. तुम्ही विचार करू शकता त्या कळांचा त्रास आणि नुकतंच येणार जवळचं पेपर. वेळ अशी होती की डॉक्टरांनी जे मला टॅबलेट दिले होते डिलिव्हरी नंतरचे, अक्षरशः कळा देऊन मेंदूच्या नसा सुद्धा एवढ्या बाद झाले होते की मला लक्षात राहत नव्हतं की मी आता जी सकाळची गोळी खाल्लीये ती खाल्लीये की नाही, किंवा संध्याकाळी मला रात्री आठवत नव्हतं की मी आज सकाळची गोळी तर खाल्लीये की नाही. अक्षरशः तुम्ही बिलीव्ह करणार नाही, मी एक खडू घेऊन माझ्याच बेडवर एक रेष ओढत होते की हा मी आता एक गोळी खाल्ली, एक रेष, आणि मग परत संध्याकाळची गोळी मी खाल्ली, 2 रेष. म्हणजे मला रात्री झोपताना कळायचं की मी 2 गोळ्या खाल्ली. इतकी तरी माझी स्मरणशक्ती कमजोर झाली होती त्यावेळेस. मग ज्या वेळेस 7 ते 8 दिवस झाले डिलिव्हरी झाल्यानंतर, तेव्हा मला असं रिअलाइज झालं की मी 2 महिने झालं रोज 2 तास अभ्यास करायला लागले. पण आता जर मी इग्नोर केले तर कदाचित समाजाला असेल किंवा इतर लोकांना असेल असा गैरसमज होईल की आता हिला मूल झालं, हिचं करिअर संपलं, आता ही काहीच करू शकत नाही, यातून ही बाहेर पडू शकत नाही, आता हिचं करिअर संपलं. मग त्यावेळेस मला अशा लोकांना उत्तर द्यायचं होतं की माझी डिलिव्हरी, माझं बाळ हे माझं स्ट्रेंथ आहे. आणि एखाद्या आईला तिचं बाळ हे तिच्या करिअरमध्ये कधीच अडचण ठरू शकत नाही, हे मला सिद्ध करायचं होतं. हे सगळ्यात महत्वाचं होतं. ज्या पद्धतीने मला माहित होतं की मला सीटीईटी का पास व्हायचंय, त्या पद्धतीनं तुम्हाला प्रत्येकाला सुद्धा माहित पाहिजे की तुम्हाला हे का पास व्हायचंय. ज्यावेळेस याचं उत्तर तुमच्याकडे एकदम ठास असेल, ठामपणे तुमच्याकडे याचं उत्तर असेल की मला सीटीईटी का पास व्हायचंय, मला कोणाकोणाला उत्तर द्यायचंय, त्यावेळेस मात्र तुम्ही जोमाने अभ्यास करू लागता. मग एक 8 दिवस झाले. मग त्यावेळेस मात्र मी असं ऑडिओ लेक्चर वगैरे कानाला लावून ऐकायचे, जास्त मोबाईल बघत नव्हते. मग मी गेले पेपरला, पेपर दिला आणि बाहेर आले. त्यावेळेस त्यावेळेस मात्र मला माहित नव्हतं की आता जे होईल ते होईल म्हटलं. आणि नंतर जेव्हा समजलं की रिझल्ट लागला आणि मला 91 मार्क्स पडले, तेव्हा खूप खूप आनंद झाला. मग त्यावेळेस मात्र मला कॉलेजमध्ये सुद्धा माझं मनोगत व्यक्त करायला लावलं. तेव्हा मी सांगितलं की हे माझं सगळं श्रेय हे मी माझ्या बाळाला, माझ्या मुलाला देणार आहे. कारण तो जन्मला म्हणून माझ्या मनात असा विचार आला की असं कधीच माझ्या मुलावर माझ्या अपयशाचं खापर पडता कामा नये, की हा जन्माला हिची डिलिव्हरी झाली म्हणून हिला लक्षात एवढं म्हणजे हिनं इग्नोर केली अभ्यासाकडे. हे मला अजिबात कोणाला दाखवून द्यायचं नव्हतं. आता माझ्याच एका मैत्रिणीचं उदाहरण सांगते. तिनं सीटीईटीचा फॉर्म भरली नाही त्यावेळेस. मी म्हटलं तू का भरली नाही? मला म्हटली अगं माझा मुलगा लहान आहे, मला अभ्यासाला वेळ मिळत नाही. मी म्हटलं लहान आहे, किती किती दिवसाचं आहे? ती म्हटली 8 महिन्याचं. मी म्हणले 8 महिन्याच्या मुलाला तू लहान कसं समजू शकते? म्हणजे जर आपण ठरवलं तर आपण सगळं काही करू शकतो. हेच मला सांगायचं. मग पहिल्यांदा सांगितले तुम्हाला का अभ्यास करायचा? जोपर्यंत याचं उत्तर तुम्हाला मिळणार नाही तोपर्यंत तुम्हाला पास व्हावंसं वाटणारच नाही. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळेस मी अभ्यास करत होते स्टेटची संघर्ष गाथा तर खूप मोठी आहे. सध्या मी सीटीईटी बद्दल सांगेन. आणि ज्या वेळेस मी टेटचा अभ्यास करत होते त्यावेळेस मी स्वतःला नेहमी एकच सांगत होते की झालं, आता हा शेवटचा पेपर, म्हणजे मी करेन अभ्यास, मी आयुष्यभर एक विद्यार्थीच राहणार आहे. पण हा जो अभ्यास आहे, इतकं मी 8-8, 10-10 तास बसते अभ्यास करते, हे शेवटचं. एवढा अभ्यास पुन्हा आयुष्यात मला कधीच करायचा नाही. ज्यावेळेस मला वाटायचं की मी थकलीये, बास झालंय, मी जॉब करून 10 ते 5 शाळा करून माझ्या मुलाला, मिस्टरांना सगळं सांभाळून पुन्हा रात्री 10ला अभ्यासाला बसायचे. आणि यावेळेस स्टेटच्या पेपरच्या वेळेस मी राहायला विजापूरमध्ये, तिथे जवळ सासू सासरे ऐवजी कोणी नाही. तुम्ही बघितलं की जतमध्ये मिस्टरांची नोकरी आहे, त्यामुळे आम्ही इथे आता सोलापुरात नसतो. मग त्यावेळेस एकटीनं हा अभ्यास केला, एकटीनं मुलाला, बाळाला बघत, जॉब करत हे सगळं केलेलं आहे. मुलाला सुद्धा मी शाळेला घेऊन जायची, मी, मिस्टर आणि मुलगा, अशा पद्धतीनं. मीच तिथे कंत्राटी बेसिसवर लागले होते 1 वर्षासाठी. त्यावेळेस एक्झाम पण आली आणि त्यावेळेस हे सगळं झालं. म्हणजे मला असं सांगायचं की जर माणसाच्या अंगी जिद्द असेल तर तो काही पण करू शकतो, काहीही करू शकतो. मी आता 150 मार्क घेतले तर तुम्ही पण घेऊ शकता. मला हे जे माझं संघर्ष तुम्हाला सांगायचं होतं, म्हणजे मी खूप महान आहे असं मला काही सांगायचं नाही. मला फक्त एवढंच सांगायचंय, मी करू शकले. मी एवढं लहान बाळ घेऊन करू शकले, मग तुम्ही तर नक्कीच करू शकशाल असं मला वाटते. त्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाचा प्रश्न पडला असेल की अभ्यास कसा करायचा. हे तर खरं तय्यब सरांनी सांगितलेलंच आहे.
आतापर्यंतच्या लेक्चरमध्ये त्यांनी तुम्हाला अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं असेल, तरी पण मी तुम्हाला थोडेसे 2-3 इम्पॉर्टंट गोष्टी सांगते. मला वाटते आता फक्त खूप कमी दिवस शिल्लक राहिलेत. त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त आता टेस्ट सिरीजवर फोकस केला पाहिजे. सरांच्या टेस्ट सिरीज सुद्धा आज तेव्हाही अवेलेबल होत्या, आताही आहेत वाटतं. आणि मग फुल लेंथ टेस्ट जे असतात त्यावर फोकस केला. समजा तुम्ही दररोज एक टेस्ट जरी दिलात, एक फुल लेंथ टेस्ट दिलात आणि 150 मार्काची टेस्ट, समजा आज तुमचा स्कोर 80 आलाय, तर 80 स्कोर आला म्हणून तुम्ही उदास न होता किंवा हा मला चांगले मार्क पडले म्हणून अति खुश सुद्धा न होता, तर उरलेले जे मार्क्स आहेत, उरलेले जे 70 मार्क आहेत, ते कुठे गेले, कुठं म्हणजे कुठं चुकलं आपलं, ह्या 70 मार्कावर तुम्हाला अनालिसिस करणं गरजेचं आहे. मला आठवते मी टेटचा अभ्यास करत होते त्यावेळेस माझी एक सेपरेट बुक होती. म्हणजे दररोज मी फुल लेंथ टेस्ट द्यायची. जवळजवळ 30-40 फुल लेंथ टेस्ट मी दिल्या होत्या. आणि माझी एक वही यासाठीच होती की ज्या ज्या चुका माझ्या झाल्या त्या चुका काय होत्या, त्याचा अभ्यास, यासाठी माझी एक वही असायची. म्हणजे मी जर टेस्टला दिले 2 तास आणि अनालिसिस करायला बसले तर त्याला 4 तास लागायचे जवळजवळ मला. आणि यामुळे माझा स्कोर चांगला आला. तुम्ही सुद्धा आता सगळ्यांनी जास्तीत जास्त टेस्ट सिरीज देऊन जिथं चुकले त्यावर अनालिसिस केलात तर म्हणजे तुमचे मार्क्स इम्प्रूव्ह होतील असं मला नक्की वाटते. आणि आता एक उदाहरण सांगते. जर तुम्ही मॅथ्सचा अभ्यास करायला गेलात, उदाहरणार्थ संख्याज्ञान असेल किंवा भूमिती असेल, मला वाटतं टीईटीला भूमितीवर जास्त प्रश्न आहेत संख्याज्ञानापेक्षा. मग मग तुम्ही यावेळेस कुठे जास्त भर दिला पाहिजे? आता वेळ आणि काम हा जो टॉपिक आहे ह्याच्यामध्ये बघा, जवळजवळ तुम्ही अभ्यासाला बसलात तर एक 5-6 तास लागेल हे पूर्ण कव्हर होण्यासाठी. पण आणि तेच भूमिती सुद्धा 5-6 तासात कव्हर होते. पण भूमितीला 8 ते 10 मार्कासाठी भूमिती येते टीईटी मध्ये. पण तेच वेळ आणि काम हे फक्त 1 मार्कासाठी येते. म्हणजे इथं पण 5 तास आणि इकडं पण 5 तास, पण वेळ जास्त, मार्क जास्त भूमितीमध्ये मिळणार आहे ना. मग अशा वेळेस तुम्ही भूमितीकडे जास्त फोकस केला पाहिजे असं मला वाटतंय. आणि जे सरांची मेन स्ट्रॅटर्जी होती की तुम्ही जास्तीत जास्त पेडागॉजीवर फोकस करा. तुमचे जर सीडीपीला चांगले मार्क आले तर 90% गॅरंटी आहे की तुम्ही ही एक्झाम पास होणारच आहे असं. मी जेव्हा सीटीटी पेपर देऊन आले, माझ्या मिस्टरांनी मला पहिला प्रश्न विचारला होता की सीडीपीला किती पडतील? मी म्हंटल 30 पैकी 25च्या वर सीडीपीला पडतील. मग लगेच ते म्हटले की हा म्हणजे तू पास झाली समज. म्हणजे पूर्ण बेस पेपरचा हा सीडीपी मध्येच आहे. कारण 30 प्रश्न असले तरी 15 प्रश्न हे सीडीपीवर डिपेंड आहेत. त्यामुळं सीडीपीचा जास्त अभ्यास केला, सीडीपीचे जास्त क्वेश्चन सोडवलात तर बाकीच्या सगळ्याच विषयांना मदत होईल असं मला वाटते. आणि बाकी जे टेटचा स्कोअर आहे किंवा सीटीटी पेपर 2चा स्कोअर आहे, याचं जे म्हणजे मी जे केले, ज्याचं बळ म्हणजे हे करण्याचं जे बळ मला दिलं, हे इनडायरेक्टली मला तय्यब सरांकडून मिळालं. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आणि आज मला बोलायची संधी दिली आणि माझं मत व्यक्त करण्याची पण संधी दिली, त्याबद्दल मी सरांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद सर. खूप छान मॅडम, तुम्ही तुमचं मनोगत व्यवस्थितरित्या या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं. कुठलंही यश मिळवत असताना संघर्षाला पर्याय नाहीये. कुठल्याही यशाला शॉर्टकट नसतो, हे तुमच्या आयुष्याच्या ओरिजिनल उदाहरणातून व्यक्त करून दाखवलं. मग तुमचं टीईटी असू दे, सीटीईटी असू दे किंवा टीएआयटी असू दे, या सगळ्यातून तुम्ही जे काही बळ मिळवलं, ज्या गोष्टीला आपण धोका समजतो किंवा जी व्यक्ती आपल्यासाठी संकट आहे असं न समजता तीच व्यक्ती माझा स्ट्रेंथ आहे, ज्याला आपण काय म्हणतो आपण त्याला एक शक्ती म्हणतो आपण त्याला, ती माझी शक्ती आहे, स्ट्रेंथ आहे, ती मानून जर आपण केलं तर ते नक्कीच आपण यशस्वी होतो. कमजोर बाबी कधी दाखवायच्या नसतात समोरच्याला. त्या कमजोर बाबींना जोपर्यंत तुम्ही सशक्त बनवत नाही, त्याला तुम्ही ढाल बनवत नाही, तोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही. आणि यशस्वी लोक वेगळं काही करत नाही, फक्त त्याच गोष्टी वेगळ्या पद्धतीनं करतात. जे तुम्ही केलं त्या गोष्टी एकदम साध्या सोप्या नाही आहेत, हे तुम्ही सिद्ध करून दाखवलं. टीआयटी मध्ये 150 मार्क मिळवणं इट इज नॉट अ जोक. आणि हे मिळवण्यासाठी तुम्ही तुमचा जो काही प्लॅनिंग केलं, जे काही गोष्टी बनवल्या, कळत न कळत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू न पोहोचू तो गोष्ट वेगळी, परंतु तुम्ही सगळं हे मेहनतीनं उभं केलं आणि त्या मेहनतीला नक्कीच यश मिळालं. आणि ह्या यशाची जी काही कारकीर्द आहे ही मुलांना का कळावी, तर तुमचं दुःख पाहून आज त्यांचं दुःख खूप छोटं वाटलं त्यांना.
आणि आतापर्यंत त्यांचंच दुःख खूप मोठं वाटत होतं की बाबा मी खूप मोठा आहे, मी खूप मान आहे, मी 2-2 वेळा नोकरी करते, मी सकाळी जाते संध्याकाळी येते, खर्च बघते, हे करते ते करते. हे कुछ भी नाही आहे. आणि याच्यातूनच त्यांना ही बळ मिळणार आहे की जर तुम्ही करू शकत असाल तर मग मी का नाही, आणि मग मी का नाही यासाठीच आजचा हा बूस्टर डोस आहे. जर समोरचा व्यक्ती सहज करत असेल तर मी सुद्धा सहज करून दाखवू शकते, ही प्रत्येकाच्या मनामध्ये ठासून ठासून भरण्यासाठी हे आपण इथं सांगितलंय. इतकं सोपं नाहीये. 8 वर्षाचा, 2 वर्षाचा, 2.5 वर्षाचा मुलगा लहान असताना आम्ही परीक्षेपासून दूर राहतो, तर गर्भवती असताना आणि मुलगा फक्त 1.5 महिन्याचा असताना त्याला घेऊन पेपर देणं हे इतकं सोपंही आहे. आणि किती वेदना सहन करून त्या गोष्टीतून आम्ही सहज बाहेर निघालो हे तुम्ही सहज सांगितलं. त्याच्या पाठीमागं दुःख, त्याचं ते काही संकट हे मोठं होतं. पण तुम्ही या गोष्टी सहज सांगून गेल्या, म्हणजे तुम्ही त्या गोष्टीचा सुद्धा बाऊ केला नाही. हे तुमचं मोठेपण आहे. आणि तुम्ही जे विद्यार्थ्यांना स्टडीबद्दल माहिती दिली, ती सुद्धा खूप उपयुक्त होती. त्याबद्दल मी तुमचं दोघांचंही मनापासून आभार मानतो. आणि मी पुढचे जे महत्त्वाचे व्यक्ती आहेत, त्यांना बोलण्यासाठी संधी देतो. चालेल. पुढचे आता मॅडम आहेत आणि सर आहेत. ही झाली एक फॅमिली. ही एका फॅमिलीमध्ये म्हणजे एक फॅमिली आहे निलेश सर आणि श्रुतिका यांची. अ, जिथं श्रुतिकाचा बळ होता निलेश, म्हणजे श्रुतिकांचं बळ होतं निलेश. आता या ठिकाणी थोडं वेगळं असणार आहे पुढच्या पार्श्वभूमीमध्ये. पुढची पार्श्वभूमी बघत असताना ही यांचीच फॅमिली आहे. यांच्याच फॅमिलीमधले 2 पार्ट त्याच्यामध्ये आज आपण पुढे बघणार आहोत. ते म्हणजे मीनाक्षी निखिल गायकवाड यांचं आणि निखिल गायकवाड यांचं. मग मी दोघांनाही या ठिकाणी आमंत्रित करतो. सर्वप्रथम मी दोघांचं सहर्ष स्वागत करतो आणि दोघांची ओळख करून देतो. आणि दोघांची ओळख करून दिल्यानंतर मग दोघांनाच विचारतो पहिलं कोण बोलणार आहे. म्हणजे असं होईल सरनं मला नाही कोण बोलायला लावलं, मला नाही. दोघांमध्ये भांडण न होता आणि त्याचा परिणाम माझ्यावर न होता मी दोघांच्या सहमतीनं पुढचा प्रोग्राम करतो. तर सर्वप्रथम मी दोघांची ओळख करून देतो. ते म्हणजे मीनाक्षी निखिल गायकवाड आणि निखिल गायकवाड यांची. सध्या मीनाक्षी गायकवाड मॅडम यांची नियुक्ती जिल्हा परिषद शाळा नंबर 1 कोननोळी तालुका कवठे महाकाळ जिल्हा सांगली या मॅडम आपल्याकडे सीटीटी पेपर नंबर 1 पास आहेत. त्यांचा स्कोर त्यांचा 93 मार्काचा होता. सीटी पेपर 2 चा त्यांचा मार्क स्कोर 84 मार्काचा आहे. मॅडमनी TIT 2022 ला दिली, त्याचा स्कोर 95 होता. त्यातूनच ते जॉईन झाल्या. आज मॅडमना सुद्धा 1.5 वर्ष या ठिकाणी होत आलेली आहेत. आता 1.5 वर्ष बघता बघता पूर्ण सुद्धा होतील. आणि होत असताना मॅडमनं पुढची TIT सुद्धा दिली आणि त्या TIT मध्ये मॅडमना 132 मार्क मिळाल्या. हे सगळं मॅडमचं सुद्धा, जसं की त्या दोघांचं सांगितलं, त्या दोघांचं स्ट्रगल ज्या पद्धतीनं होतं त्याच दोघांचं ह्या दोघांचं स्ट्रगल सुद्धा आहे. शाळा, क्लासेस, क्लासेसवर क्लासेस म्हणजे स्वतःचे क्लासेस प्लस CTETचे क्लासेस, धावपळ, नुसती धावपळ. आणि ह्या धावपळीतून सगळ्या गोष्टी मॅनेज करत असताना मॅडम CTET पास झाल्या. मग मी CTET पास होऊ शकते तर मग तुम्ही का नाही? मग तुम्ही का नाही? म्हणून आपल्या नवऱ्याला सुद्धा पास करणाऱ्या मीनाक्षी मॅडम यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण सगळेच एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं स्त्री असतेच. आणि एका यशस्वी स्त्रीच्या पाठीमागं पुरुष सुद्धा असतो. हे या दोघांकडे बघून कळतं. म्हणजे तू पुढे जा, मग मी पुढे जातो, मग मी पुढे जाते, मग तुला ओढून घेते. असं या दोघांची जी काही स्पर्धा चाललेली आहे त्याच्यात मी तुला ओढून घ्यायचं, असं करत करत जो गाडा त्यांनी संसाराचा चालवलेला आहे. या संसाराच्या गाड्यामध्ये मॅडमनी आज आपल्याला वेळ सुद्धा दिला. मला वाटतं मॅडम सांगलीतून बोलत आहेत ना मॅडम? हो सर. तर सांगली. मॅडमनी तेवढ्या दुरून आपल्याला वेळ दिला त्याबद्दल सर्वप्रथम मॅडमचं मी मनापासून आभार मानतो. आणि मॅडमना बोलण्यासाठी या ठिकाणी मी त्यांना निमंत्रित करतो की मॅडमने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. नमस्कार. पहिल्यांदा धन्यवाद सर, मला इथं बोलण्याची संधी दिलात. तर मी मीनाक्षी निखिल गायकवाड तुमच्या समोर CTET क्वालिफाईड कशी झाले आणि तुम्हाला अभ्यास करण्यासाठी काय करावं लागतं हे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. सरांनी एवढं मार्गदर्शन
आणि सरांनी सांगितलेल्या काही गोष्टी ज्या अजूनपर्यंत फॉलो करू शकतो आपल्या आयुष्यात जगताना सुद्धा त्या गोष्टीचा उपयोग होतो. ती तर परीक्षा आहे. परीक्षेला तर 100% त्यांचं ऐकले आणि त्यांच्यामुळेच मी सध्या परीक्षा पास झाले आणि इथं जिल्हा परिषद शाळेमध्ये जॉईन झाले. सर सांगतात सगळ्यात पहिला सकाळी उठल्यापासून जे करायचं काम म्हटलं तर व्हिज्युअलायझेशन हा खूप महत्वाचा फॅक्ट आहे. जेणेकरून त्याच्यामुळे आपली स्मरणशक्ती वाढते, आपली इच्छा वाढते, आपण पास होऊ शकतो ह्याची गॅरंटी आपल्याला मिळते. आणि त्यामुळेच मला सतत सरांचं जे सांगितलेले शब्द होते ते शब्द मी पाळत राहिले आणि अभ्यास कंटिन्यू करत राहिले. माझं ऍक्च्युली सांगायचं असं होतं की मी शाळा सोडून ग्रॅज्युएशन झाल्यानंतर किमान 3 वर्षाचा गॅप घेतला होता आणि त्यानंतर लग्न झाल्यावर बीएडला ऍडमिशन सासू सासऱ्यांमुळे मिळालं आणि त्यांनी मला बीएडला ऍडमिशन करून दिले लग्न झाल्यानंतर. आणि गॅप झाल्यानंतर अभ्यास करण्याची जी इच्छा असते ती मुळीच कुणालाही नसते असं ऐकून पण होते. आणि माझ्या बाबतही असं झालं होतं की अभ्यास करून काय फायदा आहे, आपण अभ्यास करून पास झालं तर नोकरी कुठे मिळणार आहे आणि असं अभ्यास केल्यानंतर लगेच आपल्याला फ्रीमध्ये गव्हर्नमेंट जॉब मिळेल याचीही गॅरंटी नसते. आणि अशा परिस्थितीमध्ये होते की मी बीएड कम्प्लीट केलं आणि त्याच्यानंतर लगेच मला समजलं की सीटीटी हा पेपर क्वालिफाय झाल्यानंतर आपल्याला शिक्षक होण्यासाठी आपण पात्र होतो. फक्त पात्र होतो का तर नाही, जेणेकरून आपण गव्हर्नमेंट नोकरी सुद्धा मिळवू शकतो. जसे की जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये 1 रुपया न घेता ऑर्डर मला मिळाली आणि हे फक्त सरांमुळे झालेलं आहे. आणि ह्या सीटीईटीच्या पेपरमुळे. सीटीईटीचा पेपर बघायला गेला तर 150 मार्काचा असतो. त्यासाठी आपली सकारात्मकता खूप महत्वाची आहे की मी हा पेपर पास होईन. त्याबरोबर त्याच्यानंतर आपले वेळेचे नियोजन, आपल्याला जेवढा कालावधी, माझ्या वेळेस फक्त मला वाटतं डिसेंबरचा 1च महिना होता अभ्यासासाठी. डिसेंबरच्या 1 तारखेपासून क्लास जॉईन केलो आणि जानेवारीच्या 10 तारखेला माझा पेपर आला होता. 7-8 पासूनच सुरू झाले होते पेपर. 10 तारखेला माझा पेपर होता. 30 दिवसाच्या कालावधीमध्ये पेपर कसा क्वालिफाय करायचा तर याविषयी मार्गदर्शन सरांनी आम्हाला दिले. त्याच्यानंतर त्यामध्ये त्यांनी मार्गदर्शनच नाही तर आमच्याकडून सराव पेपर करून घेतले आणि 1600+ क्वेश्चन एमसीक्यू त्यांनी आमच्याकडून सोडवून घेतलं. मला वाटतं मी 8 दिवसामध्ये 1600+ क्वेश्चन कंप्लीट केलं होतं. बसून एका ठिकाणी 10-10 तास मी बसून ते क्वेश्चन सोडवत बसले होते. फक्त 8 दिवस. 8 दिवसात मी पूर्ण पुस्तक कंप्लीट केलं होतं आणि एका महिन्याच्या अभ्यासावर मला एवढे स्कोर मिळाले की पेपर 1ला 93 आणि पेपर 2ला 84 मार्क मिळाले. त्याच्यामध्ये सीडीपीला मला फर्स्ट पेपरला 30 पैकी 29 आहेत आणि सेकंड पेपरला 30 पैकी 24 मार्क आहेत. हे सीडीपीचं मी काय सांगते तर पूर्ण पेपरमध्ये 30 मार्काचं तर सीडीपी असतंच, जेणेकरून आपलं लँग्वेज असेल किंवा मॅथ सायन्स असेल यामध्ये सुद्धा आपल्याला सीडीपीचा जास्तीत जास्त उपयोग होतो. आणि ते जेवढं सरांनी दिलेलं नॉलेज आहे, जेवढं त्यांनी नोट्स दिल्यात आणि क्वेश्चन सोडवून घेतल्यात यावरून आपण जास्तीत जास्त जर फोकस केला तर आपल्याला एवढे मार्क सहज मिळतात आणि आपण पास सुद्धा होतो. त्यांचे दिलेले सर्व क्वेश्चन पेपर ऑनलाईन असो किंवा त्या पुस्तकातील असो क्वेश्चनवर जास्त भर दिला होता. त्यामुळे मला क्वेश्चन सोडवण्याची प्रॅक्टिस भरपूर प्रमाणात झाली होती. जेव्हा मी सुरुवात केले, जर संडेला एक टेस्ट द्यायचे सर 150 मार्काची, 5-6 टेस्ट झाल्या होत्या आमच्या आणि नंतर ना फास्ट मध्ये त्यांनी दररोज एक टेस्ट टाकत होती 150 मार्काची सर पेपर जवळ आल्यानंतर. त्यावेळेस मात्र मला पहिले स्टार्टिंगला देताना फक्त 70, 60, 65 असे मार्क पडत होते आणि त्याच्यानंतर मी सरांकडे गेले आणि सर मला एवढे कमी मार्क पडतायत, जर मार्क वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे हे मी विचारले जेव्हा, तर सरांनी सांगितले की तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न कुठं चुकताय आणि कुठं बरोबर येतात याकडे लक्ष द्या, जेणेकरून तुम्हाला त्याचा जास्त अभ्यास करावा लागेल. हे जेव्हा समजलं सरांकडून तेव्हा मी हा म्हणजे क्वेश्चन सोडवण्याचा सराव पूर्ण लवकर फास्ट करत गेले आणि क्वेश्चन पेपर सोडवताना मला असं समजलं की जास्तीत जास्त क्वेश्चन मध्ये किती फसवतात आपल्याला आणि त्याच्यानुसार उत्तर कसं शोधायचं ह्याची ट्रिक, सरांनी सांगितलेले ट्रिक भरपूर असतात.
ते जर मी फॉलो केले आणि त्यामुळे मी हा सीटीईटीचा पेपर क्वालिफाय झाले. त्यानंतर असं वाटलं की एवढ्या गॅप नंतर सुद्धा आपण अभ्यास करू शकतो आणि हा पेपर पास सुद्धा होऊ शकतो. असंच नाही तर मी पास सुद्धा झाले. त्यानंतर लगेच 1 महिन्याच्या कालावधीमध्ये टेट परीक्षा होती आणि सरांनी सांगितलं होतं या टेट परीक्षेमध्ये तुम्ही जर चांगला स्कोर केला तर तुम्हाला जॉब हा नक्की मिळू शकतो. आणि त्याचप्रमाणे आम्ही सीटीईटीला आणखीन जास्त जोर देऊन अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. तसंच तुम्हीही अभ्यास करा. प्रत्येक 1 दिवस न वाया घालवता, 1 तास न वाया घालवता अभ्यास केला पाहिजे. त्याचबरोबर सर सांगतात अभ्यास करताना कुणीतरी मैत्रीण, कुणीतरी आपल्या जोडीला असायला पाहिजे, जेणेकरून आपण त्यांच्यासोबत अभ्यास केला की लवकरात लक्षात राहतं आपल्या. आणि अशीच माझी एक मैत्रीण होती तिथं झालेली क्लासमधली हुजैफा. तिच्यासोबत मी बसून अभ्यास करायला लागले. 4 दिवस परीक्षा आहे म्हणतानाच आमची जास्त मैत्री झाली आणि दोघी अभ्यास करताना जास्तीत जास्त आमच्या चुका समजल्या आणि आम्हाला ऍक्युरेट काय येतं हेही समजलं. त्याचाही फायदा परीक्षेत भरपूर प्रमाणात झाला. म्हणजे आमचा वेळ कमी होता परीक्षेचा, फक्त 1 महिना अंतर होता परीक्षेमध्ये आणि आम्हाला फॉर्म भरण्यामध्ये. आणि लगेच स्टेट असल्यामुळे सुद्धा याचा म्हणजे जास्त मुलांचं प्रमाण जास्त होतं ह्या परीक्षेला बसण्याचं. आणि क्लासला सुद्धा आम्ही भरपूर जण होतो आणि त्यामुळे सगळे एकमेकांना विचारून प्रश्न सोडवून काय चुका होत्यात परत रिपीट सोडवणं. तसंच जे सरांनी सांगितलेले जेवढे क्वेश्चन आहेत, नोट्स आहेत त्या वाचणं, सोडवणं, फक्त क्वेश्चन सोडवणं यावरती अधिक भर दिला. आणि त्याचबरोबर आम्हाला आमच्या घरच्यांची सुद्धा साथ मिळाली. आमचे सासरे सुद्धा मला क्लासला न्यायचे, सोडायचे. तिथे एक लायब्ररी सुद्धा होती. त्या लायब्ररीमध्ये आम्ही अभ्यास करायचो. आणि अभ्यास म्हणजे काय तर पेपर सोडवणं फक्त. जसं की आमच्या दिरांनी लॅपटॉप घेतला सकाळी, त्यांचा पहिला पेपर झाला की लगेच मी दुसरा पेपर सोडवायचे. लगेच त्यांचा दुसरा पेपर माझं झालं की त्यांनी दुसरा पेपर सोडवायचे. त्यानंतर मी लॅपटॉप घेणार आणि दुसरा पेपर सोडवणार. म्हणजे असं चालूच राहायचं. दिवसभर पूर्ण रविवार आमचा पेपर सोडवण्यात जायचा. त्यांनी एका रूम मध्ये लॉक करून बसले की 1.5-2 तास त्यांचे पेपर झाल्यानंतरच माझ्याकडे लॅपटॉप यायचा आणि मग मी सोडवत बसायचे. घरात अत्यंत शांतता करून टाकले होते आमच्या घरच्यांनी, दोघं पेपर देणार आहेत म्हणून. आणि त्यामुळं आमच्या सासू सासऱ्यांचे पण आभार मानते. त्याने आम्हाला भरपूर वेळ दिला, अभ्यासासाठी प्रोत्साहित केलं. आमच्या मामांनी तर माझ्यासाठी खूप काही केलं. म्हणजे क्लास हिला अभ्यास करू दे पहिला, तुझं बाकीचं नंतर सांग, असं सगळ्यांना घरात सांगत होते. आणि त्यांनी मला खूप मदत केली अभ्यासाची. आमचे मिस्टर सुद्धा म्हणजे प्रत्येक गोष्टीत मला साथ दिले आणि त्यामुळं माझा हा पेपर पास झाले आणि यामुळेच मी जॉब सुद्धा मिळवला. आणि सरांचे भी खूप खूप धन्यवाद की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन चांगल्या पद्धतीचे सर भेटले म्हणून आम्ही सीटीईटीचा पेपर पास झालो. हे आमच्या आयुष्यात कायमस्वरूपी आठवणीत राहणार आहेत सर. अशी एक गोष्ट घडून गेली आमच्या जीवनात की सर भेटले म्हणून आम्ही इथेपर्यंत आलो. आणि एवढं तुमच्या परीक्षेला खूप खूप शुभेच्छा. तुम्हीही अभ्यास करा. आणि यशाची पहिली पायरी म्हणजेच की आता आपण यश मिळवणार आहे तर पहिल्यांदा आपल्याला सीटीईटीचा पेपर द्यावा लागेल आणि तोही चांगल्या पद्धतीने द्या, पास व्हा आणि जास्तीत जास्त अभ्यास करा. हीच तुम्हाला शुभेच्छा देते. एवढे बोलून मी थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. खूप खूप मोलाची माहिती तुम्ही या ठिकाणी दिली. तुम्हा सगळ्यांना या ठिकाणी माझं कौतुक करा म्हणून नाही बोलवलेलं. तर तुम्ही तुमचं इतकं जे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, या तुमचे स्ट्रगल जे आहे ते मला तुम्हाला दाखवायचं आहे या विद्यार्थ्यांना की बाबा रे, आपलं दुःख हे खूप छोटं आहे इतरांच्या दुःखापेक्षा. मग ते लोक जर त्यांचं दुःख बाजूला करून जर यश इतक्या झपाट्याने मिळवत असतील तर मी माझ्या बारक्या छोट्याशा दुःखातून सुद्धा मी लगेच यश मिळवू शकेल. हा या पाठीमागचा मोठा एक रहस्य आहे. मग मला माझ्या अभ्यासाची प्रेरणा कुठून मिळेल, कशी मिळेल हे कोणालाही सांगता येत नाही. कारण आपण ज्या पद्धतीनं अभ्यास करतो, आपण ज्या गोष्टीनं अभ्यास करतो ती आपल्याला कळली पाहिजे. आम्ही गेल्या 2 वर्षापासून ऑनलाईन आहोत, पण त्याच्यापूर्वी आम्ही ऑफलाईन मध्ये होतो. ऑफलाईन मध्ये प्रत्यक्ष मध्ये असणं, त्याचं बघणं, 2-2 बॅच असायच्या आमच्या. मोठी लाट अशी आमची बॅच 100-100ची. आणि मग या सगळ्यामध्ये जे काही रेस असायच्या,
मग मुलामध्ये स्पर्धा तयार व्हायच्या, मग तुझा हा नंबर येणार की माझा नंबर येणार, तू आज जी पेपर सोडवला मग तू सोडवला की मी सोडवला, मग तू उतारा सोडवला तर तुला 5 मिळाले की मला 5 मिळाले, अशी भयानक अशी क्रश असायची, रेस असायची. आणि मग त्याच्यातून एक असा एक नवीन नवनिर्माण तयार व्हायचा. तो नवनिर्माण मला आजच्या तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये दिसत नाही. मी व्हॉट्सअपचा ग्रुप केलेला असतो ना, त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत असंख्य मेसेज यायचे. किमान 400-500 मेसेज तरी असायचे टेस्ट सोडवल्याचे. आजचा मी 2 ते 3 दिवसाचा जरी मेसेज उघडलं तरी तेवढे मला मेसेज पाहायला मिळत नाही. कारण ती एनर्जी, ती प्रेरणा तो तिथं दिसून येत नाही. मग हेच मला दाखवण्यासाठी आजच्या ह्या गोष्टीचं मी आयोजन केलं. काही जणांना याचं अप्रूप वाटेल, काही जणांना काहीच वाटणार नाही, काही जणांना विशेष सुद्धा वाटणार नाही. इसमें क्या बडी बात है. नाही, ह्यातच खरी मोठी गंमत आहे आणि ही गंमत तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाते. एखाद्याचं स्ट्रगल ऐकल्यानंतर कधी कधी त्यांचं स्ट्रगल छोटं वाटतं ना आपलं मोठं वाटतं. मग खरंच त्याच्यातून आपण बाहेर निघतो का नाही ही आठवण येते. आणि मग मॅडमनी या गोष्टी ज्या सांगितल्या, जसे की त्यांचं क्लास घ्यायच्या मॅडम, शाळा करायच्या आणि मग क्लासला यायच्या शिकण्यासाठी. मग हे सगळे येताना मग त्यांचं धावपळ या सगळ्या गोष्टी. आणि आम्ही नेमकं प्रत्येक विद्यार्थ्याला सांगायचो, जर तुम्हाला परमनंटवाली नोकरी हवी असेल तर किरकोळ नोकऱ्या सोडून द्यायच्या. 4-5 हजारकडे बघू नका तुम्ही. आणि मग शेवटच्या 10-15 दिवस तरी मी कुणालाही जॉबला जाऊ द्यायचो नाही. तर तेच गोष्ट जी असते ना, आपण बंदिस्त करून आपल्या टार्गेटवर फोकस जे करतो ना, ते खूप महत्वाचं आहे. व्हिज्युअलायझेशन असू दे, नाहीतर मग ते पेपर सोडवण्याची ताकद असू दे, मग त्याच्यासाठी निर्माण होणारं पॉझिटिव्ह एनर्जी असू दे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या खूप महत्वाच्या आहेत मला पुढे घेऊन जाण्यासाठी. मग मी स्वतःला पुढे कशा पद्धतीने घेऊन जाणार आहे, मी स्वतःला कसं तयार करणार आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. ज्याला आपण स्वॉट अनालिसिस म्हणतो, SWOT. आणि ह्या अनालिसिस मधून मला काय येतंय, काय येत नाही, कुठली गोष्ट अवघड आहे आणि कुठली गोष्ट सोपी आहे, हे जेव्हा कळतं तेव्हाच मी उत्तुंग भरारी घेतो. मॅडमचंही असंच झालं. मॅडम 2022च्या पेपरला अपेअर झाल्या, सरांबरोबरच ते पेपर देत होत्या. त्याच वर्षी सीटेट झालं, पास झाल्या, लगेच TIT आली. फक्त 2-4 दिवसाचाच गॅप होता. एक क्लास झाला की लगेच दुसऱ्या क्लासला जॉईन होऊन त्याच बेंचवर बसून तिथंच पास होणं आणि तिथूनच नोकरी लागणं ही साधी गोष्ट नाहीये. एका लागोपाठ म्हणजे 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये जिथं बीएड पास झाल्यानंतर नुसतं अंधारच होता, त्या क्लासमध्ये येऊन जे सुरुवात त्यांनी CTT पासून केली, कॉन्फिडन्स बिल्ड झाला, मार्क चांगली मिळाली, TAT अपेअर झाले, पेपरमध्ये चांगले मार्क मिळाले, लगेच नोकरी जॉईन, आज 1.5 वर्ष पूर्ण आहे. हे सगळं जे करण्यासाठी काही लागतं ना, ती प्रेरणा, ती मोटिवेशन, ते स्ट्रगल, ती जिद्द, ती चिकाटी, ही सहजासहजी येत नाही. हे येण्यासाठी खूप काही करावं लागतं, त्याग करावा लागतो, संकटांना सामोरे जाऊन मग पुढे जावं लागतं. हे सगळं त्यांनी केलं म्हणून आज त्या ठिकाणी उभे आहेत. आणि हे सगळं करत असताना त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असणारे असे निखिल गायकवाड सर, जे त्यांच्या पाठीशी सदैव उभे होते आणि म्हणून या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या. आज तेही आपल्या सोबत आहेत. निखिल सुभाष गायकवाड सर CET पेपरमध्ये नंतरच्या बॅचमध्ये सर आपल्याकडे आले. 91 मार्क त्यांनी पेपर 1 मध्ये मिळवला, तर पेपर 2 साठी त्यांनी 89 मार्क मिळवून ते पास आहे. त्याचबरोबर चालूची TIT दिली, त्याच्यामध्ये त्यांना 117 मार्क त्यांनी मिळवले. आणि हे सगळं करत असताना या यशामागं म्हणजे मीनाक्षीच्या यशामागं निखिल सरांचा हात आहे. तर निखिल सरांच्या यशामागं मीनाक्षी मॅडमचं हातच नाही तर अख्ख्या मॅडमच उभ्या आहेत. आणि हे सांगायला सुद्धा मला अभिमान वाटतो की असं काही नसतं की बाबा रे एखाद्या स्त्रीच्या पाठीमागच पुरुष असावा, पुरुषाच्या पाठीमागच सुद्धा स्त्री असू शकते. आजपर्यंतची ही परंपरा चाललेली आहे आणि ती होऊ शकते, असं काही अवघड नाहीये. आणि या सगळ्या यशामागं एकमेक दोघं आहेत म्हणून या सगळ्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत. असे निखिल गायकवाड सर आज आपल्या सोबतही आहेत. त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. निखिल गायकवाड सर. सगळ्यांचे या ठिकाणी नमस्कार. त्याचबरोबर आमचे गुरुवर्य शेख सरांचे या ठिकाणी मी आभार मानतो, त्यांनी या ठिकाणी मला बोलायची संधी दिली. मित्रांनो, माझ्या घरातले तिघांचं तुम्ही या ठिकाणी मनोगत ऐकलं. आता चौथा या ठिकाणी उभा आहे. सांगायचं माझ्यात आणि या तिघांमध्ये थोडासा फरक असा आहे की या तिघांनीही रेग्युलर बीएड केलंय. रेग्युलर बीएड करत असताना अभ्यास कसा करावा किंवा CDP काय असतं हे व्यवस्थित त्या मुलांना माहिती होतं. परंतु मला माझ्या वैयक्तिक कामामुळे किंवा वैयक्तिक कारणांमुळे मला रेग्युलर बीएड करता आलं नाही.
म्हणजे आता सध्याची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे की पैसे भरा, पेपरला या आणि पास होऊन जावा, अशी परिस्थिती माझी वैयक्तिक होती. लग्न झाल्यामुळं काम करणं स्वाभाविक होतं. त्या कारणामुळं मला रेग्युलर बीएड त्या ठिकाणी करता येत नव्हतं. त्याचबरोबर माझे क्लासेस त्या ठिकाणी चालू असायचे, त्यामुळे देखील मला कॉलेजला रेग्युलर जाता येत नव्हतं. परंतु देखील सुभाष झालं असं की गायकवाड सर माझा यांचे भाऊ आणि मार्गदर्शन. मिसेस माझा भाऊ आणि मिसेस या दोघांनी सरांकडे सीटीटीचा क्लास लावला. सरांकडे क्लास महत्वपूर्ण. लावला आणि दोघेही क्वालिफाय झाले. दोघेही क्वालिफाय झाले. महिनाभराच्या अंतराने टेट परीक्षा आली. त्या ठिकाणी त्यांना चांगले मार्क मिळाले. परंतु मला त्या ठिकाणी त्यावेळी देता आलं नाही माझ्या कारणामुळं सीटीईटी किंवा टेट. त्याच्यानंतर मी पुढच्या वेळी फॉर्म भरला आणि सांगितलं गेलं की सरांकडे क्लास लाव. घरच्यांनी सांगितलं, भावाने सांगितलं, मिसेस सांगितलं, आई वडिलांनी सांगितलं की क्लास लाव आणि बघ होशील पास वगैरे वगैरे सांगितलं. ठीक आहे म्हणलं, वेळ काढू. वेळ नसायचा माझ्याकडे क्लासमुळं. पण त्याच्यानंतर मी सरांकडे क्लास लावला. या ठिकाणी एक छोटीशी गोष्ट सांगतो मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना, की मिसाईल मॅन अब्दुल कलाम ज्यावेळी शाळेत होते त्यावेळी त्यांच्या गुरूंनी त्यांना सांगितलं होतं की ही टोपली घे. टोपली म्हणजे आपली चपाती भाकरी ठेवायची जे टोपलं असतं, ती टोपली, आणि या टोपलीमध्ये काय करायचं, पाणी भरून आणायचं. मग सांगितल्यानंतर सगळ्या विद्यार्थ्यांनी तो प्रयोग त्या ठिकाणी केला. परंतु त्या जी टोपली होती ती काट्याने किंवा काय म्हणतात त्याला, तर काठ्याने बनलेली असल्यामुळे त्यात पाणी स्वाभाविक थांबत नव्हतं. विद्यार्थी भरून आणायचे, पण जसं पुढे येतील, काठ सोडून पुढे येतील, ते पाणी पूर्ण गळून जायचं. परंतु अब्दुल कलामांनी काय केलं की सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो प्रयत्न केला. बाकीच्या सगळ्या मुलांनी स्किप केलं, शक्य नाही. काठीची नाही का, लाकडाची ती टोपली असल्यामुळे त्यात पाणी भरणं शक्यच नाही. छिद्र असतात त्याला, ते पाणी त्या ठिकाणून जातं, असं म्हणून सगळ्यांनी प्रयत्न करायचा सोडला. परंतु अब्दुल कलामांनी तो प्रयत्न सोडला नाही आणि शेवटी काय झालं की ती टोपली पाण्यात सतत नेत असल्यामुळं, ती लाकडाची असल्यामुळं, त्याचबरोबर ती काय झाली, फुगली लाकडं. लाकडं फुगले आणि त्यांच्यामध्ये असणारं अंतर जे काय आहे ते पूर्ण काय झालं, निघून गेलं. आणि अशी एक वेळ आली की पूर्ण टोपलंभर पाणी त्या ठिकाणी आणता आलं. सांगायचं तात्पर्य गोष्टीचं असं आहे की मित्रांनो, आपल्या गुरुवर जर आपली श्रद्धा असेल, आपल्या शिकवणाऱ्या गुरुवर आपली श्रद्धा असेल, तर यश 100% मिळतं. मग मित्रांनो, माझा असा संघर्ष सुरू असताना, मला वेळ नसताना देखील त्या ठिकाणी सरांवरती त्या ठिकाणी मी विश्वास ठेवला. आणि असं माझं धरसोड किंवा पेपर पुरतच बीएड झालेलं असल्या कारणानं मी सीईटी परीक्षा पास होईल का नाही असा प्रश्न माझ्या पुढे असताना देखील सरांवरती मी श्रद्धा ठेवली. आणि सरांचा क्लास जॉईन केला. सरांचा क्लास जॉईन केल्यानंतर सर पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत जे काही सांगतात, जे काही सांगितले असेल, ट्रिक्स असतील त्यांच्या, व्हिज्युअलायझेशन असेल, प्रश्नपत्रिका सोडवा म्हणून सांगणं असेल, किंवा कोणता गोष्ट वाचायचा आहे किंवा काय करायचं नाही, हे सुद्धा सर खूप चांगल्या पद्धतीने सांगतात. अगदी शेवटच्या दिवशी तुम्ही साखर खाऊन जावा, दही खाऊन जावा, चॉकलेट खाऊन जावा वगैरे, इथपर्यंत सर सांगतात. त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पाडल्या आणि इरेग्युलर माझं बीएड असताना देखील मी पहिल्या प्रयत्नामध्ये दोन्ही पेपर पास झालो. शेख सरांच्या याच्यामुळेच आमच्यावरती उपकार आहेत असं म्हणा, की दोघं त्या ठिकाणी नोकरीला लागली घरातली. आता माझ्या भावाची मिसेस म्हणजे आमच्या लहान वहिनी त्या ठिकाणी त्या देखील त्या ठिकाणी सीटीईटी पास झाल्या सरांच्या मार्गदर्शनामुळे, आणि मी देखील पास झालो. हे केवळ आणि केवळ शेख सरांमुळे शक्य झालं. मित्रांनो, घरात दोघं तिघं बीएड असताना नोकरीला लावायचा आई वडिलांपुढे मोठा प्रश्न होता, नाही का. एकाला 20 लाख भरा, 30 लाख भरा, 40 लाख भरा. दोघं आई वडील शिक्षक असल्यामुळं, हे असले गव्हर्नमेंट सर्वंट असले तरी सुद्धा 30-40 लाख एका मुलाला भरणं हे शक्य नव्हतं. मग आई वडिलांपुढे मोठा प्रश्न होता की नोकरीला कसं लावायचं. कारण की माझे आजोबा सुद्धा झेडपीचे शिक्षक होते आणि आई माझी झेडपीचे शिक्षक आहे, वडील संस्थेत होते. त्याच्यामुळे अशी परंपरा आहे की घरातल्यांनी शिक्षक व्हावं, आणि शिक्षक तर व्हावं, डीएड करावं, बीएड करावं आणि नोकरीला लागावं. परंतु रेग्युलर परीक्षा त्या ठिकाणी होत नसल्यामुळं टेट सारख्या अवघड प्रश्न निर्माण झाले होते, आणि 30 लाख 40 लाख भरणं हा सुद्धा खूप मोठा प्रश्न होता. सुदैवानं म्हणा किंवा आमच्या चांगल्या कर्मानं म्हणा, किंवा आमच्या गुरुच्या मार्गदर्शनामुळे मला, शेख सरांमुळे, की सीटीईटी पास झाले. सीटीईटी पास झाल्यानंतर लगेच स्टेट परीक्षा त्या ठिकाणी निघाली आणि हे दोघं त्या ठिकाणी लागले. त्यानंतरच्या काळामध्ये ही जी झाली 2025 ची टेट, या परीक्षेसाठी सुद्धा सरांनी दिलेल्या अनेक ट्रिक्स, सरांनी शिकवलेल्या अनेक गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी उपयोगाला आल्या आणि माझे 117 मार्क त्या ठिकाणी आले.
बघा मित्रांनो, माझ्यासारखा इरेग्युलर बीएड करणारा, ज्याला पुस्तकातलं काहीच माहित नाही, असं म्हणा की तुम्ही मी बघून बीएडचे पेपर दिलेले आहेत, बघून हे घ्या पुस्तक, याच्यातलं बघा आणि पास व्हा, अशी माझी बीएड करायची परिस्थिती. पण सीटीटी तसं नाही. आणि माझ्या वेळी असं झालं होतं की अगोदर ऑनलाईन चालायचे पेपर, पण माझ्या वेळेस पासून ऑफलाईन झाले. ऑफलाईन झालं आणि ऑफलाईनचा पेपर हा खूप म्हणजे किचकट आहे. ते 2 पेपर येतात, 2-3 ठिकाणी ते सीट नंबर लिहा, त्या पेपरचा बारकोड इकडे लिहा आणि तिकडे लिहा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लँग्वेज असतात, 2 पेपर 1 पेपर 2, जसं आपण चूज करतो, सिलेक्ट करतो आपल्या भाषा. ते काहीच कळत नाही. काहीच कळत नाही म्हणजे इतका गोंधळ निर्माण होतो. सर तुम्हाला त्याच्याबद्दल मार्गदर्शन नंतर करतील शेवटी, की असं कसा असतो पेपर, प्रश्नपत्रिका कशी बघायची. इतका गोंधळ की माझ्या वर्गातल्या कित्येक मुलांना समजेच ना की ही प्रश्नपत्रिका आहे, ही उत्तरपत्रिका आहे, की काय आपण नेमकं करतोय, का दोन्ही मिळून आहे का. इतकं ते म्हणजे मोठाच्या मोठा पेपर, 3 तासाचा पेपर, 150 मार्क, भाषा सगळ्याच त्याच्यामध्ये. खूप क्रिटिकल असा तो भाग होता. परंतु अशी परिस्थिती असताना देखील केवळ आणि केवळ आमच्या चांगल्या कर्मामुळे म्हणा किंवा सरांच्या खूप मार्गदर्शनामुळे म्हणा, ते सगळ्या गोष्टी मला व्यवस्थित सोडवता आल्या. पेपर 1 द्यायची मला गरज नव्हती, कारण की बीएड होतो. आणि तरी देखील त्या ठिकाणी मी पेपर 1 भरलाय, तर आपण द्यायचा म्हणून दिला. त्या ठिकाणी सुद्धा मला चांगले मार्क्स मिळाले, म्हणजे मी क्वालिफाय झालो. आणि पेपर 2 मला लागत होता, त्या ठिकाणी मी व्यवस्थित दिलं. सीडीपी सारखा विषय क्लिष्ट आहे समजायला, परंतु तुम्ही शेख सरांकडे जर क्लास त्या ठिकाणी केलात, तर तो तुम्हाला बाय हात का खेळ होऊन जातो. आणि मित्रांनो, 150 पैकी 90 मार्क तर तुम्हाला सीडीपीचेच आहेत. मग सीडीपीचा हा रिंग मास्टर आहे. मी नेहमी सांगत असतो की तुम्हाला आमचे शेख सर म्हणजे रिंग मास्टर आहेत, रिंग मास्टर. तुम्ही त्याच्याकडे गेलात की तुम्ही तयार होता, असं मी नेहमी सांगतो. असंच मी माझ्या मोठ्या बहिणीला सांगितलं होतं. तिचं लग्न बहुधा मला वाटते 2009-10 झालंय. ते 9-10 झालं आणि ती संसाराच्या गाड्यात त्या ठिकाणी अडकली, मुलं झाली, बाळा झाली, मुंबईला असल्यामुळं तिला परत पुढचं तिचं म्हणजे बीएड त्यावेळी झालं होतं तिचं. तिला पुढं शिक्षण घेता आलं नाही किंवा नोकरी करता आली नाही. पण तिची इच्छा अशी झाली की या घरातले 4-4 जण पास व्हायला लागलेत, म्हणजे काकाच्या घरातले, तर मी पण पास होते. मग तिने मला विचारलं काय करू बाबा, कसं करू. तर मी सांगितलं की आमच्या गुरूंकडे तू क्लास लाव आणि नक्की क्वालिफाय होशील. मित्रांनो, 2009 तिचं लग्न झालंय, म्हणजे मला वाटतं त्याच्या 1-2-3 अगोदर वर्षी तिचं बीएड झालं असेल. त्याच्यानंतर 2024 म्हणजे मागच्या वर्षीच नाही का, मागच्या वर्षी तिनं फॉर्म भरला आणि सरांकडे क्लास लावला. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, कधी तर सर तुमचं तिचा सुद्धा इंटरव्ह्यू तुम्हाला म्हणजे घेऊन दाखवतील आमच्यासारखं, की ती सुद्धा क्वालिफाय झाली मित्रांनो. इतकं हातखंड आहे शेख सरांचं, इतकं हातखंड आहे. त्याच्यानंतर माझ्या आत्याचा मुलगा सागर जानराव, तो देखील त्याच बॅचला होता, त्याच्या अगोदरच्या बहुतेक बॅचला होता. त्याने देखील नंतर बीएड केलं. आणि मला सांगितलं की आता नोकरी तर लागायचे, नुसतं बीएड करून भागत नाही, सीटीटी पासच व्हावं लागतं, की काय केलं तू, कसं केला वगैरे. तर मी सांगितलं की आमचे गुरुवारी शेख सरांकडे क्लास लाव, आणि ते जे सांगतात तेवढंच तसंच व्यवस्थित शिस्तीत कर, तू नक्की पेपर पास होशील. त्यांनी तेवढंच केलं, तसंच केलं. त्याचा देखील म्हणजे शिक्षणामध्ये थोडासा गॅप होता, लग्न किंवा कामाच्या निमित्तानं त्याला वेळ मिळत नव्हता अभ्यासासाठी, घरची जबाबदारी, कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत पाडत त्यांनी त्या ठिकाणी तो सुद्धा नोकरी करता करता सरांकडे क्लास करायचा, सरांकडे क्लास लावला रेग्युलर, त्या ठिकाणी लेक्चर करायचे, सांगितलेला अभ्यास करायचा. मित्रांनो, तो देखील त्या ठिकाणी पास झालेला आहे. म्हणजे मी ज्यांना ज्यांना सरांकडे पाठवलंय किंवा मी ज्यांना ज्यांना सर सजेस्ट केलेलं आहे, तू इथं लाव सीटीटी, ती सगळी मुलं क्वालिफाय झालेली आहेत. युट्यूब सारख्या किंवा अजून वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती सीडीपी शिकवणारे किंवा सीटीटी शिकवणारे शिक्षक आहेत, परंतु शेख सरांना पर्याय नाही मित्रांनो. त्याच्यामुळं तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे की सरांकडे क्लास करा आणि नक्की तुम्ही यशस्वी व्हाल. आमच्याकडे आहे हे, आता माझे विषय झेडपी शिक्षक आहे, भाऊ झेडपी शिक्षक आहे. या ठिकाणी मी यावेळेचा म्हणजे मी तर क्वालिफाय आहे दोन्ही पेपर सरांकडे. टेटला सुद्धा मला 117 मार्क पडले. सरांना मी विचारलं की सर माझं होईल का नाही, भावाच्या मेसेजचं होईल, 150 झालेत, म्हणजे 3 शिक्षक झेडपीचे तयार आहेत आता माझ्या घरात. सर म्हणले की तुमचं सुद्धा नक्की होणार आहे सर, कारण की तुम्ही सुद्धा चांगले मार्क घेतलेले आहेत. आणि ह्या सर्वांचं मी जर कोणाला हे करायचं असेल, काय म्हणतात त्याला, जबाबदार माझ्या यशाला जर कोण असतील, तर आई वडील आहेत, माझा भाऊ आहे, मिसेस आहे, त्याची मिसेस आहे. घरचं वातावरण या पद्धतीचं असल्यामुळं आम्ही सगळेजण त्या ठिकाणी पास होत गेलो. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही खूप मोलाची माहिती या ठिकाणी विद्यार्थ्यांना सांगितली. आणि मी अजूनही सांगतो की तुमच्याकडून माझं कौतुक करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला नाही बोलवलं होतं. मी तुम्हाला फक्त या ठिकाणी यासाठी बोलवलं की तुमची प्रेरणा विद्यार्थ्यांनी घ्यावी. तुम्ही तोंड भरून जे कौतुक केलं त्याबद्दल आम्ही मनापासून तुमचे आभार मानतो. फक्त यशस्वी होईपर्यंत स्वतःची तुलना फक्त कष्टाशी करायची आहे.
ती इतरांशी करायची नाहीये, ही तुम्ही तुमच्या आजच्या मार्गदर्शनातून करून दिलं. स्वतःला इम्प्रूव्ह कसं करायचं, स्वतःमध्ये कशा काय गोष्टी वाढवत जायच्या हे तुम्ही सांगितलं. नक्कीच तुम्ही जे आमच्या क्लासबद्दल जे सांगितलात, की आतापर्यंत आमचा जो हातखंडा आहे, गेले 20-20 वर्ष ज्यांचं एज्युकेशन मधून गॅप आहे, अशा विद्यार्थी माझ्याकडे आल्यानंतर फर्स्ट चान्समध्ये किंवा पहिल्याच अटेम्प्टमध्ये तो टीईटी असू दे नाही सीटीटी असू दे क्वालिफाय होतोच. ही जी काही आपली स्ट्रॅटर्जी आहे, याच्या पाठीमागे जे आपलं कष्ट आहे, ह्याच्या पाठीमागे जे आपल्या टीमचं वर्क आहे, हेच खरं आहे. आणि नुसतं हेच नाहीये, तर तुमचं त्याच्याप्रती असणारी श्रद्धा आणि त्याप्रती घेतलेलं तुमचं कष्ट, जिद्द, चिकाटी ही तुमची असल्या कारणामुळे तुम्ही यशस्वी झाला. जे लोक हे प्रामाणिकपणे करतील, जे लोक हे प्रामाणिकपणे करतील, जे लोक हे प्रामाणिकपणे करतील, तेच लोक पास होतील. यात काडी मात्र आणि तीळ मात्र शंका नाहीये. यश कुणालाही मिळत नाही. यशासाठी जो धडपडतो, सदैव तत्पर राहतो, तोच यशस्वी होतो. आणि तेच लोक यशस्वी होतात जे इतरांपेक्षा वेगळं करतात. हे तुमच्या आजच्या ह्या भाषणातून कळलं. तुमचं स्ट्रगल, तुम्ही खूप छान वाक्य सांगितलं, की पण हे इतकं म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, तुम्ही खुलून व्याख्यान दिला, तुम्ही मनोगत दिला तुम्ही तुमचं, तर मी तुम्हाला सुद्धा एक सॅल्यूट मारतो. कारण एवढं स्वतःबद्दल सुद्धा कोण मोकळं होत नाही, इतकं तुम्ही सांगितलं, की बीएड मी बाहेर राहून केलं तरी मी पास झालो. म्हणजे असा विद्यार्थी जर सीटीटी टीईटी पास होत असेल, तर नक्कीच हे रेग्युलर करणारे विद्यार्थी काय होणार नाहीत. याबद्दल सुद्धा तुम्ही मनमुरादपणे स्वतःचं मत व्यक्त केलात. आणि हे मत व्यक्त करण्यासाठी सुद्धा मोठं मन लागतं, जे तुम्ही आपलं करून दाखवलं. नक्कीच तुम्ही येणाऱ्या तुमच्या भावी आयुष्यासाठी, भावी वाटचालीसाठी तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आजचा या ठिकाणी हा मार्गदर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी थांबवतो. आता हे थांबवत असताना मग एक कन्क्लुजन करतो आणि आपण हे थांबूया. माझ्याकडे गेल्या म्हणलं ना, आम्ही 10 ते 12 वर्ष झालं आम्ही या फील्डमध्ये आहोत. या फील्डमध्ये आजपर्यंत 3000 प्लस विद्यार्थी आम्ही या टीईटी, सीटीईटी आणि टीआयटी परीक्षेमध्ये पास केलेले आहेत. ही तिन्ही विद्यार्थी माझ्याकडे टीआयटी, सीटीईटी साठी पास झालेले आहेत. असे अजूनही आपल्याकडे असंख्य विद्यार्थी आहेत, ज्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी इंटरव्ह्यू घेणार आहोत. हे इंटरव्ह्यू यासाठी घेतो, तुमचा वेळ घालवण्यासाठी नाही, तर तुमच्यामध्ये प्रेरणा येण्यासाठी. तुम्हीही जिद्दीनं पेटावं, तुम्हीही जिद्दीनं काम करावं, याच गोष्टीसाठी आपण या सगळ्या गोष्टी करत असतो. हे करण्यापाठीमागं सगळ्यात मोठं टार्गेट आहे, की तुम्ही काय शिकणार, तुम्ही या इंटरव्ह्यू मधून काय घेतलं, तुम्ही या मार्गदर्शन मधून काय घेतलं. तुम्ही जेवढं पॉझिटिव्ह एनर्जी यातून घ्याल, तेवढं तुमचं चांगलं होणार आहे. आणि हीच पॉझिटिव्ह एनर्जी पुढे घेऊन जाणार आहे. जसं आता सरांनी सांगितलं, की एपीजे अब्दुल कलामचं त्याने जे काही छोटंसं असं उदाहरण सांगितलं, त्याच्या जीवनातली घडलेली घटना सांगितली. तुम्हालाही तोपर्यंत कष्ट करायचं आहे. ते चाळणीत सुद्धा पाणी साठवता येतं. चाळणीत सुद्धा पाणी साठवता येतं, पण ते पाण्याचं बर्फ होईपर्यंत आपली सहनशक्ती असावी लागते. म्हणजे जरी मी कितीही कच्चा असलो, मला कितीही येत नसलं, तरी मी जर प्रयत्न करत राहिलो, नक्कीच मी पक्का होणार आहे. आणि ही मनामध्ये जर गाठ तुम्ही बांधली, मी पक्का होणार आहे, नक्कीच तुम्ही पक्के होणार आहात आणि तुम्ही यशस्वी सुद्धा होणार आहात. अशक्य ही शक्य करून दाखवणं हेच आपलं स्वप्न आहे. अशक्य ही शक्य पर्यंतच प्रयत्न करणं हेच आपलं कौशल्य आहे. हे लक्षात ठेवा. आणि हे करून तुम्ही सगळ्या ज्या गोष्टी करणार आहात, तेच महत्वपूर्ण आहे. आणि यांच्याकडून आपण हे जे काही आज एनर्जी घेतली, ती एनर्जी कशी वाटली याबद्दल तुमच्यातून 1-2 जणांनी मत व्यक्त करायची आहे. तुमच्यातल्या 1-2 जणांनी मत व्यक्त करायची आहेत. आजचा हा मार्गदर्शनाचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला, स्वइच्छेनं नाव घेण्याची पाळी आणू नका. चला, कोण बोलतंय पहिलं? मन मी व्यक्त. बोलू? हो, तर मी बोलू? सर मी येस सर येस. पहिलं मी बोलते बोलूया, पहिलं. गोली बोलतील, गोली बोलल्यानंतर मग धोत्रे बोलतील. ओके, बोला. ओके सर. खूप छान मार्गदर्शन मिळालं सर. आम्हाला आतून एक पॉझिटिव्ह एनर्जी, आम्ही टीईटी म्हणजे कधी दिलं नाही, फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे. आम्ही पास होतो का नाही ते आम्हाला थोडंसं टेन्शन होतं. आणि खूप छान मार्गदर्शन केले. ह्या निखिल सरांचं तर खूप आवडलं मला, कारण त्यांनी इरेग्युलर असताना सुद्धा त्यांनी एकदम पास झाले. मला खूप मार्गदर्शन मिळालं सर निखिल सरांचं. खूप खूप धन्यवाद सर निखिल सर. तुम्ही आम्हाला एवढं चांगलं मार्गदर्शन केलात, खूप सपोर्टिव्ह केलात. कशा बाबतीत तुमच्या अडचणी पण व्यक्त केलात. तुम्ही करू शकतो, आम्ही कशाला करत नाही. आम्हाला थोडंसं डाऊट आलं, पण आम्ही पण स्वतः प्रॅक्टिस करून, एकदम जोरात प्रॅक्टिस करून आम्ही पास होऊन दाखवतो सर. आणि तय्यब सर, थँक्यू सो मच सर.
तुम्ही आम्हाला भेटलात. थँक्यू सो मच मॅडम. तुम्ही तुमच्या ह्याच्यातून फक्त कमी मिनिटामध्ये दाखवून दिलं. निखिल सरांच्या एका छोट्या शब्दावरून, प्रामाणिक शब्दावरून तुम्ही आज पेटून उठलेलात. लक्षात घ्या की मी अनरेग्युलर विद्यार्थी हे असं म्हणून दाखवायला पण मोठं काळीज लागतं बरं का. आणि ते त्यांनी करून दाखवलं. आणि हे शब्द साधं सोपं नाही आहे. हे शब्द तुम्हाला तुमच्या यशापर्यंत घेऊन जाणारा शब्द आहे. हा शब्द तुम्हाला पेटवून देण्यासाठीचा शब्द आहे. जर तो करू शकत असेल तर मी का नाही. हे शब्द तुम्हाला यशस्वी करणार आहेत. यानंतर अजून एकाने मनोगत व्यक्त करायचं आहे. सर मी बोलू शकते का? Yes. धोत्रे मॅडम म्हणल्या होत्या, मग तुम्ही घ्या मॅडम. धोत्रे मॅडम बोलू द्या मग तुम्हाला बोलू द्या. स्वाती मॅडम. बरं ते बोलू द्यात का? हॅलो. हा बोला. धोत्रे मॅडम बोलले की स्वाती मॅडम बोलते. हा बोला सर. पटकन. हा त्यांचं सगळ्यांचं आता मनोगत ऐकल्यावर आता आणखी थोडी अपेक्षा जास्त वाढली. आता येऊ. म्हणजे व्हायला पाहिजे असं ते डोक्यात यायला लागलं. म्हणजे आता एवढ्याशा लहानशा बाळाला त्यांनी घेत झालं आणि हे सणीचे सगळे पडाव पूर्ण करत सगळ्यांना पार करत त्यांनी एक्झाम दिलं, पास आउट सुद्धा झाले. आता मी सुद्धा नाही म्हटलं, मी जॉईंट फॅमिलीमध्ये राहते. ऍक्च्युली सध्या 15 लोकांचं माझं कुटुंब आहे. त्या सगळ्यांना सावरत आवरत मला एवढ्या अडचणी यायला लागलेत सांगू शकत नाही. पण मलाही पास व्हायचं आहे असं मला स्वतःला असं वाटायला लागलंय. पण मला वेळ काढता येईना, ते एक खंत मनात यायला लागली. पण मला पासच व्हायचंय सर. तर मी माझ्या प्रत्येक जण इथं जॉईन झालंय म्हटलं तर मी सगळे पास होण्यासाठी जॉईन झाले. पण प्रत्येकांचे वेगवेगळे रिझन्स असतात कशासाठी काय. माझं वेगळं आहे. मला या सगळ्यांना काही ना तरीही मला वेळ काढून मला यातून पास व्हायचं आहे हे सगळ्यांनी दाखवलं. आता एवढ्या बाळाला त्यांनी घेऊन त्यांनी पास होऊन दाखवलंय. तर मी हे क्षुल्लक आहे, माझं जे रिझन आहे ते क्षुल्लक म्हणावं. हे सगळं मी पार करून मला पास व्हावंच लागेल. त्यांच्यासाठी त्यांनी दिलेल्या या मोलाचं मनोगतासाठी खूप आभारी आहोत आम्ही. आणि सर आणखी एक सांगते, तुमच्याकडून फार अपेक्षा वाढल्या सर अजून. नक्कीच. आणि आमच्याकडे माझं ऍक्च्युली माझं आवाज ब्रेक होत आहे मॅडम. आवाज नाही येत. ठीक आहे सर, मी बोलतो 1-2 मिनिटं. हा बोला निलेश सर. मानसशास्त्राचे जनक आदरणीय तैयब शेख सरांना मी धन्यवाद बोलू इच्छितो. अगोदर मानसशास्त्रज्ञ असं म्हणलो सर तुम्हाला, का म्हणलो ते सांगतो. माझं खरंच उलगडत की होतं. या बहुतेक तुम्ही तेव्हा पहिल्यांदा चालू केले म्हणजे जाऊ शकले नाही. आता पण मी आता फायनान्शियल इश्यू होता त्यातूनही तुम्ही मला थोडीफार आहे तुमच्या आशीर्वादाने. मॅडमचं बहुतेक रेंज कमी जास्त होत आहे. मॅडमच्या लक्षात येत नाही आणि मॅडम ते सतत कंटिन्यू बोलत राहिलेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला तो मध्येच आवाज येतो. आदरणीय धोत्रे मॅडम यांना विनंती आहे की त्यांनी रेंज थोडी पाहावी. आम्हाला त्यांचा आवाज येत नाहीये. धोत्रे मॅडम म्हणजे आम्हाला सर, पुढच्यांना बोलायला संधी देता येईल. तर ठीक बोला आहे. बोला. मॅडम तुम्ही फोन करून घ्या. मी बोलतो तर मानसशास्त्राचे जनक तुम्हाला म्हणण्याचं कारण असं आहे सर, योग्य वेळी तुम्ही बुस्टर क्लास अरेंज केला. आमच्या मनामध्ये आता अक्षरशः निगेटिव्हिटी एवढी भरली होती की 20 दिवस राहिलेत बाबा, आता काय आपल्याकडनं होत नाही, आपण थांबलेलं बरं, म्हणून ह्या मनस्थितीमध्ये बहुतांश आम्ही होतो. आणि तुम्ही योग्य वेळी. हॅलो धोत्रे मॅडम 2 मिनिट थांबा आता. मॅडम थांबा आता 2 मिनिटं थांबा तुम्ही. बोला सर, कंटिन्यू करा सर. आणि आम्ही न सांगता तुम्ही ह्या क्लासचा अरेंजमेंट केला, त्याबद्दल मी तुम्हाला मानसशास्त्राचे जनक म्हणलं. आणि खरंच सर धन्यवाद. आणि गायकवाड कुटुंबियांचं पण मी ह्या ठिकाणी त्यांचं वस्तुस्थितीशी निगडीत असलेला अनुभव सांगितल्याबद्दल मनपूर्वक आभार आहे. कारण आम्ही सुद्धा वायसीएमनं BA करून वयाच्या 20व्या वर्षी माझे वडील एक्सपायर झाले. अनुकंपातून तिसरा अपत्य असल्यामुळे क्वेरी लागून नोकरी रिजेक्ट झाली. आणि आता धडपड एवढं चालू की कशाने तरी बाबा आपल्याला एक जॉब भेटला पाहिजे. आणि त्यामुळं निखिल गायकवाड सरांचं पण मला थोडस म्हणजे बरं वाटलं ते ऐकून. आणि संधीबद्दल बोलण्याचे धन्यवाद सर. खूप छान सर. निलेश सर,
तुम्ही हे जे बोललात ना, तुमच्या पण अडचणी सांगितल्या, याला पण मोठं मन लागतं आणि यातून मार्ग निघतं सर. आणि हे क्लासेस मधला हा माझा बुस्टर पॉईंट जो आहे, हा लावण्यामध्ये थोडा वेळ लागला. माझ्या काही कारणानिमित्त, माझ्या व्यापानिमित्त मी थोडा वेळ देऊ शकलो नाही या गोष्टीला. माझा बुस्टर क्लास दर शनिवारी ठरलेला असतो. दर शनिवारी 4 वाजता बुस्टर क्लास असतोच प्रत्येक शनिवारी. परंतु यावेळेस तेवढं जमलं नाही. यावेळेस खूप उशिरा लागला. असू दे, काय अडचण नाही. परंतु त्याच्यातूनही तुम्हाला उभारी देणं हा पाठीमागचा माझा उद्देश होता. कारण रोजच्या रोज ऑनलाईन मध्ये विद्यार्थ्यांची संख्या ही कमीच होत चाललेली होती. तर ती वाढवणं, ती टिकवून ठेवणं आणि तुमच्या मनामध्ये चांगल्या गोष्टी भरणं आणि भरवून देणं हे माझं टार्गेट होतं. मग तो जर या ठिकाणी साध्य होत असेल तर खरंच यासाठी मी पण तुमचे धन्यवाद मानतो. कारण तुम्ही दिलेल्या वेळेच्या याच्यामध्ये आलात, जॉईन झालात आणि ऐकलात. हे तुमच्यासाठी जरी असलं तरी येणं तुमच्यासाठी खूप महत्वाचं होतं आणि हेच आपलं त्या सगळ्यामध्ये महत्वाचं टार्गेट आहे. यशस्वी सगळेच होत असतात, फक्त त्या गोष्टीला आपण नेहमी प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे आणि ते तुम्ही होऊन केलं हे महत्वाचं आहे. ठीक आहे, कोण बोलतंय अजून? सर मी बाबासाहेब? सर हॅलो हॅलो. सर नमस्कार. सर नमस्कार. सर्वांना मी नमस्कार करतो. हा, स्वाती मॅडम सर्वांना बोला. नमस्कार करतो. सर तुम्हाला माहिती असेल ज्यावेळेस आपले मी तुमच्याबद्दल ऐकून होतेच आधी की तय्यब सरांचा क्लास जॉईन इथं अशोक चौकामध्ये तुम्ही घेत होता, त्यावेळेस मला कळलेलं होतं. मी भरपूर धडपडली तुमच्या ऍडमिशन घेण्यासाठी, पण ते मला त्यावेळेस जमलेलं नव्हतं. नंतर ज्यावेळेस हे टीईटीचं आलं त्यावेळेस फॉर्म भरताना सुद्धा मी थोडासा विचार केला. मला मी एवढ्या दिवसामध्ये पास होऊ शकेल का, त्यासाठी मी तुम्हाला कॉल पण केला होता आणि विचारलं पण होतं सर असं असं आहे आणि त्यात मला बीएलओ ड्युटी पण आहे. ती ड्युटी करत करत मी फॉर्म भरायचा का नाही हा विचार केला होता आणि तुम्हाला लगेच कॉल केला आणि कॉल करून विचारलं की सर काय करू द्यात, मी तर असं आहे. त्यावेळेस तुम्ही मला एक सांगितलं की नाही मॅडम तुम्ही आता तुम्ही काय करा, फॉर्म भरा. मी आणि त्यात फर्स्ट टायमिंग ज्यावेळेस मी जॉईन केला होता क्लास त्यावेळेस मला तुमचं जे लेक्चर झालं किंवा तुम्ही जे बोललात आम्हाला प्रेरणा दिली, त्या प्रेरणावरून किंवा त्या सगळ्या गोष्टींवरून मी काय म्हणलं, नाही चला ह्या वेळेस आपण फॉर्म भरायचंच आहे आणि पास होण्याचा प्रयत्न करायचाच आहे. कारण एवढे जर मार्गदर्शक मोठे असतील तर आपण कधी फेल जाणार नाही आणि आपल्याला कधी अपयश येणार नाही. त्यासाठी मी जॉईन केलं आणि पेपर फॉर्म सुद्धा भरला आणि तो फॉर्म फार उशिरा भरलाय बरं का सर. मी तुम्हाला फोन केल्यानंतर परत भरलाय मी फॉर्म, कारण मला ड्युटी आल्यामुळे मला ते पण करायचं होतं आणि हे पण करायचं होतं आणि शाळा करायचं होतं आणि घर पण बघायचं होतं. या 3-4 गोष्टी बघायच्या होत्या. मग मी ते भिले होते सगळ्या बाबतीत, म्हणून तुम्हाला कॉल केला. त्यावेळेस तुम्ही जी काही मला बुस्टर दिलात, जसं तुम्ही आम्हाला बुस्टर आता दिलेले निखिल सर किंवा इतरांनी जे काही दिलं आम्हाला बुस्टर, तसंच तुम्ही मला बुस्टर दिला. त्या बुस्टरमुळे थोडंफार मी डेअरिंग केलं आणि फॉर्म भरला आणि रोज कंटिन्यू. काही वेळेस मला थोडस जरा प्रॉब्लेम येतो जॉईन व्हायला, पण नंतर तुमचं जे शिकवण्याची पद्धत म्हणा किंवा सीडीपीचा जो काही क्लास आहे तो ऐकल्यानंतर अवघड वाटायचा विषय मानसशास्त्राचा, पण आता अवघड वाटत नाहीये सर. फार छान वाटतंय आणि उलट ऐकत बसावं असं वाटतं कंटिन्यू. मी एकटी बसले की मी तेच काम करते सर. रील्स वगैरे सगळं माझं थोडंसं बंद झालंय आता बघणं. एवढा बदल झालेला आहे माझ्यामध्ये तुमच्या इथं जॉईन झाल्यापासून. मला हे सांगायचं होतं. तुम्हाला मी फोन करणार होते पण ते मला जमलं नाही सर वेळ, आणि तुमचा वेळ मला घ्यायचा नव्हता जास्त त्यासाठी. ठीक आहे, आणि ठीक खरंच आहे, खूप खूप धन्यवाद. ठीक आहे, ठीक आहे मॅडम. खूप खूप धन्यवाद मॅडम. खूप खूप धन्यवाद. यानंतर मी कुणाला बोलायची संधी देऊ असं मला वाटतं. कुणाला अजून बोलायचं अजून आहे असं वाटतंयच का? ओके, म्हणजे कुणाला अजून बोलायचं पण आभार नाही. बरं का सर. ओके, थँक्यू सो मच मॅडम. मार्गदर्शन लाभलं. तर या ठिकाणी तुम्ही सगळेजण आलात, ऐकलात आणि आमच्या शब्दाला मान देऊन गायकवाड कुटुंब या ठिकाणी हजर झालं, त्याबद्दल मी पूर्णपणे गायकवाड कुटुंबियांचं या ठिकाणी आभार मानतो. यांचं स्ट्रगल, यांची जी काही जी मेहनत आहे, त्यांची जिद्द आहे, त्यांची जी चिकाटी आहे, त्यांनी घेतलेलं जर स्ट्रगल आहे, तो स्ट्रगल पाहिल्यानंतरनं आम्हाला आमचा स्ट्रगल खूप छोटा वाटला आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की अजूनही आमच्यामध्ये ती ताकद आहे, अजूनही मी लढू शकते, मी करू शकते आणि मी करून दाखवणार आहे. इथपर्यंत तुम्ही जे गेलेला आहात त्या सगळ्या गोष्टींसाठी जर आपण हा टास्क केलाय,
तुमच्या माहितीसाठी सांगतो, पुढचा जो क्लास आपल्या तज्ञ मार्गदर्शकाचा होणार आहे. म्हणजे पुढच्या 2-3 दिवसामध्ये शनिवार रविवारीपर्यंत आपण तज्ञ मार्गदर्शकांचं घेणार आहे. ते त्यांचं काही अनुभव सांगणार नाहीत. ते आपल्या परीक्षेच्या संदर्भात सांगणार आहेत आणि हे सगळ्यांना ज्ञातच आहे की त्यांचं नॉलेज किती आहे, ते किती माहिती जबरदस्त सांगतात, ते ट्रिक कसं सांगतात. असे आपले आदरणीय डॉक्टर शशिकांत शिंदे सर आपल्या भेटीला येणार आहे. त्यावेळेस सुद्धा पूर्ण आपली हजेरी असणं गरजेचं आहे. जसं आज तुम्हाला हे थोडं बरं वाटलं, भारी वाटलं, याही पेक्षा पलीकडे जाऊन ते मौल्यवान असं तुम्हाला माहिती देणार आहेत. त्याही क्लासला तुम्हाला अवश्य या ठिकाणी राहायचं आहे. हे राहत असताना लक्षात घ्या, आज हे सगळं करत असताना आपली अकॅडमीनं जी गगनभरारी घेतलेली आहे ही तुमच्या विश्वासामुळे घेतलेली आहे. ह्या सगळ्या तुम्ही टाकलेल्या विश्वासावर, भरोशावर आहे. आपल्याकडे 20-20 वर्ष गॅप असणारे शिक्षक येतात आणि एकाच दणक्यात पास होऊन जातात. ही साधी गोष्ट नाही आहे. ही इतकी सोपी सुद्धा गोष्ट नाही आहे आणि हे घडवून आणण्यासाठी त्याच्यामध्ये तुमच्या स्वतःचा सिंहाचा वाटा असतो. कारण तुम्ही मेहनत केलेली आहे, तुम्ही कष्ट केलेला आहे, तुम्ही जिद्द घेतलेली आहे, तुम्ही रात्रभर झोपत नाहीये. हे आता तुमच्या बाबतीतही चालू आहे. तर जरी अजून तुम्ही तसं करत नसाल तर इथून पुढे तुम्ही नक्कीच करचाल. कारण जिंकण्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही. 10-20 दिवस सुद्धा सफिशियंट आहेत टीईटी पास होण्यासाठी. बघा मी काय म्हणले, अजूनही राहिलेले उरलेले 10-20 दिवस सुद्धा सफिशियंट आहेत आपल्याला हे करण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी. त्यामुळे तुम्ही जिद्दीनं उठा, पेठा आणि ते स्टडीज घेऊन जा जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही. बसू नका असं. तुम्ही सतत अभ्यासामध्ये गुंतून राहा. तुम्ही नुसतं टेस्ट सोडवा, तुम्ही अभ्यास करा, वारंवार तेच करा. अजूनही माझा वैयक्तिक बूस्टर तास तुमच्यावरती झाला नाहीये, तोही होणारच आहे. जेणेकरून आपल्याला राहिलेल्या या दिवसामध्ये जो तुमचा बॅकअप आहे, जो तुमच्याकडे ज्या गोष्टी नाही आहेत त्या गोष्टी सुद्धा आपण तुमच्यामध्ये पॅकअप करून भरणार आहोत आणि तुम्हाला नक्कीच परीक्षेसाठी अजूनही तत्पर करणार आहेत. जरी आता 0.1च्या रेशोनं तुम्ही पळत असाल तर तुम्हाला 10च्या रेशोनं पळवायचं आहे आपल्याला आणि तुम्हाला यशस्वीच करायचं आहे. कारण 23 नोव्हेंबर 2025 रोजी आपला पेपर आहे आणि त्यात तुम्ही सगळेच यशस्वी होणार आहे आणि त्या यशासाठी आम्ही तुम्हाला शुभेच्छा देत आहोत. या ठिकाणी गायकवाड कुटुंब पूर्णपणे उपस्थित राहिलं. मी त्या सर्व गायकवाड कुटुंबियांना विनंती करतो की त्यांनी आपलं कॅमेरा चालू करावा, म्हणजे जेणेकरून परत एकदा तुमचं आम्हाला दर्शन होईल आणि आम्ही या ठिकाणी तुमचं निरोपी घेणार आहोत. असतील तर दोघांनी आपलं व्हिडिओ कॅमेरा ऑन करायचा आहे आणि आम्ही तुमचे आभार सगळे मानणार आहोत. यानंतर आम्ही आपला निरोपी घेणार आहोत. तुम्ही सगळ्यांनी वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या या ठिकाणी क्लासला आलात, मार्गदर्शन केलात, त्यापासून मनापासून आम्ही तुमचे आभार मानतो आणि या ठिकाणी हा बूस्टर क्लास संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. धन्यवाद. यानंतर ओके. होणारा आपला जो क्लास आहे तो ज्या वेळेत होईल त्यावेळेची लिंक टाकली जाईल. मला वाटतं आता जो तास आहे आपला गणिताचा 9 वाजता आहे, त्याच्यापूर्वी तास होईल का नाही ते तुम्हाला कळवलं जाईल एक 10 ते 15 मिनिटात. तोपर्यंत सगळ्यांनी ग्रुपवरच राहायचं आहे. तोपर्यंत सगळ्यांना मनापासून धन्यवाद आणि जय हिंद, जय. थँक्यू धन्यवाद सर. सर. थँक्यू व्हेरी Thank you, मच. थँक्यू सर.